90% ऑफ ITians सफरिंग विथ माइल्ड टू मॉडरेट स्पाइन इश्यू. आज सगळ्यात डेंजरस ITमध्ये काय असेल तर तुमचं वर्क फ्रॉम होम आहे. स्पाइन प्रॉब्लेम हा डे बाय डे वाढत चाललेला आहे अँड द रिझन ओनली सेडेंटरी लाईफस्टाईल. बेसिकली स्पाईनमध्ये रेड फ्लॅग जर म्हटलं तर तुम्हाला हाफ ॲन आवर जर बसायला होत नसेल आणि पेन सुरू होत असेल तर दॅट इज रेड फ्लॅग साईन अँड यू शुड कन्सल्ट टू द स्पाईन स्पेशलिस्ट. द सेम वे नी, जसं मी बोललो की नीमध्ये जर तुम्हाला हाडं कमजोर होत आहेत किंवा ठिसूळ होत आहेत म्हणू आपण, इट इज कॉल्ड ऑस्टिओपोरोसिस. तर आम्ही ऑर्थोपेडिक्समध्ये रिस्क फ्रॅक्चर इज अ इंडिकेटर ऑफ ऑस्टिओपोरोसिस कन्सिडर करतो. हे ऑस्टिओपोरोसिस हा आत्ता लाईफस्टाईल डिसीज झालेला आहे. बट आज वयोवृद्ध तर ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त आहेतच, पण तरुण लोकांना ऑस्टिओपोरोसिस डिटेक्ट होतो. पेशंट आपल्याकडे खूप उशिरा येतो. म्हणजे मी म्हणतो की जगामध्ये सगळ्यात जास्त सहनशीलता आणि पेन टॉलरन्स कुणाचा असेल तर इंडियन स्त्रियांचा आहे. आणि त्या दुखणं सहन करतात, बट जेव्हा त्यांना चालणंच थांबतं तेव्हा आमच्याकडे येतात. तर आर्थरायटिस होऊ नये म्हणून सगळ्यांनी 30 मिनिट ॲक्टिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, जिम करा. चालल्याने पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, चालल्याने तुमचं पोश्चर करेक्शन होतं. तर ॲव्हरेज 40 नंतरच्या सर्वांनाच स्त्रियांमध्ये कंपल्सरी 500 मिलीग्रॅम कॅल्शियम कमीत कमी घेतला पाहिजे डेली. येस. कॅल्शियम युक्त काही असेल तर दही आहे. इव्हन कम्पेअर टू मिल्क, दही हे पचण्यासाठी सोपं असतं. माझ्याकडे काही पेशंट आहेत, त्यांना पालथं झोपायची सवय आहे आणि त्यामुळे त्यांना मानेचे खूप प्रॉब्लेम आहेत. कारण तुम्ही पालथं झोपल्यानंतर मान ही एका साईडवरती टर्न होऊन जाते आणि तुमचं मानेचं पोस्चर डिस्टर्ब होतं अँड यू माईट लीड टू द स्पॉन्डिलोसिस. बऱ्याच लोकांना थोडा वेळ बसल्यानंतर ते पुढे लीन होतात आणि वाकले पुढे की मग त्यांचं शोल्डर पोस्चर डिस्टर्ब होतं. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो की स्वतःला जर आपल्याला लक्षात आणायचं तर यू जस्ट वॉच ऑन युअर शोल्डर की दे आर वाईड और दे आर ड्रुपिंग डाऊन. इफ दे आर वाईड, युअर पोस्चर इज मेंटेनिंग. हाडांमध्ये काही होऊ नये म्हणून काळजी घेताना लोक कितपत अवेअर वाटतात? खूपच कमी आहे. नमस्कार, मी प्रसाद. देसी पॉडच्या आजच्या पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचे आपले जे गेस्ट आहेत ते एक असे व्यक्तिमत्व आहे जे अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून येऊन मेहनत आणि चिकाटीच्या जोरावरती वैद्यकीय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर विष्णू नांदेडकर. डॉक्टर विष्णू नांदेडकर हे पुण्यातील एक नामांकित असे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. ते गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी 3000हून अधिक सक्सेसफुल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केल्या आहेत. डॉक्टर विष्णू नांदेडकर यांनी ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथून रोबोटिक जॉईंट सर्जरी यामध्ये आपली फेलोशिप पूर्ण केली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी थेरगाव, पिंपरी चिंचवड येथे नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. बघता बघता नांदेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड येथील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी अत्यंत फेमस हॉस्पिटल झालं आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कार्याची दखल ही सकाळच्या गौरव गाथा यामध्येही करण्यात आली आहे. सो डॉक्टरांचा हा इतका वास्ट एक्सपिरियन्स आहे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट फील्डमध्ये की आम्हाला त्यांना पॉडकास्टवरती गेस्ट म्हणून बोलवावं असं वाटलं. कारण आजच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे पूर्वी वयस्कर लोकांमध्ये किंवा म्हाताऱ्या लोकांमध्ये होणारे आजार ते आत्ता 25-30च लोकांमध्ये येऊ लागलेत. जसे की आर्थरायटिस आहे, ऑस्टोपोरोसिस आहे, बोन हेल्थ आपली डिटोरिएट होत चालली आहे, स्पायनल प्रॉब्लेम्स यायला लागले आहेत. सो सेडेंटरी लाईफस्टाईल ही हाडांसाठी किती धोकादायक आहे आणि यातनं आपण निरोगी कसं राहू शकतो या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आम्ही डॉक्टरांना इथे बोलवलेला आहे. हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, कारण की यामध्ये डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली आहे ज्यानी तुम्ही तुमच्या हाडांची काळजी घेऊ शकता आणि निरोगी राहू शकता. चला तर मग सुरू करूया आजचा हा बोन हेल्थवरचा स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, सुरू करायच्या आधी एपिसोडला हाईप करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विष्णू सर, वेलकम टू देसी पॉड. थँक्यू. नमस्कार. नमस्कार सर, कसे आहात? एकदम मजेत. ओके सर, पॉडकास्टची सुरुवात करताना मला तुम्हाला सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारायचा आहे, डायरेक्ट मुद्द्यात हात घालायचा आहे की आपण बऱ्याच वेळा ऐकतो की हाडं ना कमजोर होत आहेत किंवा कमकुवत होत आहेत, तर नेमकं आत काय चालू असतं? सो बेसिकली हाडं कमजोर होत आहेत किंवा ठिसूळ होत आहेत म्हणू आपण, तर इट इज कॉल्ड ऑस्टिओपोरोसिस. ओके. सो ऑस्टिओपोरोसिस एक असा आजार आहे की ज्यामध्ये जी हाडांची स्ट्रेंथ आहे ती वीक होत जाते आणि इट इज कॉल्ड ॲज अ सायलेंट डिसीज, किंवा हा सगळ्यांमध्ये येणारा आजार आहे, वयानुसार येणारा आजार आहे, किंवा आजच्या काळामध्ये बऱ्याच लवकर वयात येतोय बिकॉज ऑफ आवर लाईफस्टाईल. ओके. आणि त्यामध्ये काय होतं की एक हाडाची घनता असते.
हाडं ठिसूळ होणे किंवा त्याला BMD म्हणतो, बोन मिनरल डेन्सिटी. बरं. तर नॉर्मली आपले हाड हे कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स ह्यांनी बनलेले असतात. तर ओके. त्यामध्ये जेव्हा मिनरल्स कमी व्हायला लागतात, जसे कॅल्शियम आहे किंवा मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, हे जेव्हा कमी होतात त्याच्यामधली पोरसनेस वाढत जातं. म्हणजे त्यामध्ये एक जसं स्पंज असतो तसं छिद्र असतात हाडांच्या सेंटर पोर्शनमध्ये आणि तो जो आतला भाग आहे तो पोरस होतो. म्हणजे त्याच्यातली पोरस किंवा त्यातली छिद्र आहेत ती मोठी होत जातात. ओके. कारण त्याच्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स कमी पडतात आणि त्यामुळे हाडं ठिसूळ होतात. अच्छा. ज्यामुळे फ्रॅक्चर होण्याची रिस्क वाढते. त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. बरं. ऑस्टिओपोरोसिस हा खरंच इतका धोकादायक का आहे हो, सर? नक्कीच. ऑस्टिओपोरोसिस आम्ही आमच्या ऑर्थोपेडिक्समध्ये त्याला सायलेंट किलर म्हणतो. ओके. म्हणजे किलर म्हणण्याचं कारण असं आहे, की ऑस्टिओपोरोसिस झाल्यामुळेच फ्रॅक्चर होतो आणि जेव्हा फ्रॅक्चर होतो, इव्हन आपण बघतो, की बऱ्याच वेळा वयोवृद्ध लोकांमध्ये आपल्याकडे घरी आजी-आजोबा आहेत. बाथरूममध्ये, किचनमध्ये कुठेतरी पाय घसरून पडतात आणि फ्रॅक्चर होतं आणि सगळ्यात डिझास्टरस फ्रॅक्चर म्हणजे हिप बोन फ्रॅक्चर होतं. ओके. कारण आपण जेव्हा पडतो हिप बोनवरती इम्पॅक्ट होतो आणि हिप बोन फ्रॅक्चर होतं आणि त्या फ्रॅक्चरमुळे पेशंटची मोबिलिटी पूर्णपणे थांबते आणि तो बेडरिडन होतो. बेडरिडन झाल्यामुळे पेशंटचं आयुष्य कमी होतं हं. आणि त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला हा सायलेंट किलर म्हटला जातो. कारण तो निदान जोपर्यंत फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत लागत नाही. ओके. त्यामुळे आम्ही नांदेडकर हॉस्पिटलला बऱ्याच वेळा दर महिन्याला आमच्याकडे एक फ्री कॅम्प असतो, वेअर आम्ही ऑस्टिओपोरोसिससाठी BMD टेस्ट करतो. बरं. सो दॅट की आपल्याला फ्रॅक्चर होण्याआधी जर कळलं तर उपाय स्वस्त आहेत आणि सोपे आहेत. हं, हं. बट उपचार हे महाग आहेत आणि त्यानंतर तुम्हाला परत डिसॅबिलिटी फेस करावं लागतं. सो त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हा सायलेंट डिसीज आहे, सायलेंट किलर आहे. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हा लवकर निदान केलात तर त्याचा उपाय आणि उपचार देखील 100% आहे. हं. म्हणजे तुम्ही पूर्णपणे ऑस्टिओपोरोसिसला बरं करून हाडांची घनता किंवा हाडांची जी ताकद आहे परत आणू शकता. हं. सो तुम्ही म्हणताय, की कळत नाही आपल्याला ते होत असताना. तर हे नेमकं का होतं सर, की कळत नाही? बेसिकली कळत नाही का? कारण ऑस्टिओपोरोसिस सिम्प्टम्स त्याच वेळी देतो जेव्हा तो हायेस्ट इंटेन्सिटीला पोहोचतो. अच्छा. तोपर्यंत सिम्प्टम्स देत नाही. बट बिफोर दॅट आपण त्याला निदान करू शकतो. हं. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस सिंपल एका अल्ट्रासाउंड BMD टेस्टने देखील टेस्ट केला जातो. इव्हन त्याच्यासाठी काही अजूनही टेस्ट आहेत, जसं ब्लड टेस्ट आहेत किंवा डेक्झा आहे. तर अशा काही टेस्ट असतात. त्याच्यातून आपण ऑस्टिओपोरोसिस निदान करू शकतो आणि ऑस्टिओपोरोसिसची एक्झॅक्ट किती तीव्रता आहे हे आपण बघू शकतो. हं. जर ऑस्टिओपोरोसिसची तीव्रता जर कळली आपल्याला, त्या तीव्रतेनुसार मग त्याचा इलाज असतो. ओके. की जसं जर आपण बघू की माइल्ड ऑस्टिओपोरोसिस आहे त्याला ऑस्टिओपेनिया म्हणतो आम्ही. अच्छा. मग ऑस्टिओपेनिया जर असेल तर त्याला सिंपल तुमचे डाएट मॉडिफिकेशन, एक्सरसाइज आणि फ्यू सप्लिमेंट ह्याच्याने आपण त्याला बरं करू शकतो. हं. जसं की व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल तर हं. किंवा कॅल्शियमची कमतरता होत असेल तर. बरं. तोच जर ऑस्टिओपोरोसिसमध्ये कन्व्हर्ट झाला, सिव्हिरिटीला जर पोहोचला, नेक्स्ट लेव्हल. नेक्स्ट लेव्हल तर मग सिम्प्टम्स दिसतात. बरं. पण त्याला होण्याआधी आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस बऱ्याच वेळा लक्षातच येत नाही. सिंपल सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघितलं असेल आपली आई-आजी कुठेतरी किचनमध्ये हातावरती पडल्या किंवा साधं उठते वेळी काही लोक हातावरती वजन देऊन बॅलन्स जातो आणि रिस्ट फ्रॅक्चर होतो. हं. तर आम्ही ऑर्थोपेडिक्समध्ये रिस्ट फ्रॅक्चर इज अ इंडिकेटर ऑफ ऑस्टिओपोरोसिस कन्सिडर करतो. ओके. इव्हन स्कॅनिंगमध्ये देखील रिस्टची स्ट्रेंथ ही तुम्हाला डायग्नोज करते की किती सिव्हिरिटी आहे ऑस्टिओपोरोसिसची. हं, हं. येस. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस बऱ्याच वेळा सिम्प्टम्सपर्यंत लक्षात येत नाही. ओके. त्यामुळे त्याच्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही निदान करा आणि ट्रीटमेंट घ्या. करेक्ट. म्हणजे सो फ्रॅक्चर दॅट की व्हायच्या आधीच. येस, फ्रॅक्चर जर तुम्ही टाळलं, तर त्याच्यामुळे होणारे जे दुसरे चॅलेंजेस आहेत, जसं डिसॅबिलिटी आहे किंवा हात कमजोर होऊ शकतो. जसं हिप बोन फ्रॅक्चर झाला, तर तुम्हाला डिसॅबिलिटी येऊ शकते. चालणं-फिरणं रेस्ट्रिक्ट होतं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की एका फ्रॅक्चरमुळे त्यांचं आयुष्य खूप कमी होतं. सर म्हणजे कोणत्या वयोगटात जास्त होण्याचा धोका आहे? नक्कीच. वयोवृद्ध लोकांचा आजार हा पूर्वी कन्सिडर केला जायचा. बट ह्या मागच्या 2-3 दशकांमध्ये जर आपण बघितलं किंवा आम्ही ज्या दशकांमध्ये प्रॅक्टिस करतोय, यंग लोकांमध्ये देखील ऑस्टिओपोरोसिस सापडतोय. ओके. पूर्वी आम्ही 50सी नंतर किंवा खास करून स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हं. ऑस्टिओपोरोसिसची शक्यता सांगायचो. बट आज वयोवृद्ध तर ऑस्टिओपोरोसिसनी ग्रस्त आहेतच. पण तरुण लोकांना ऑस्टिओपोरोसिस डिटेक्ट होतो. म्हणजे माझ्याकडे आजही दरवर्षी मी एक 100 पेशंट ज्यांना रिस्ट इंजुरी होतात आणि हं. तरुण पेशंटला त्यांना फ्रॅक्चर्स होतात आणि त्यांना ट्रीटमेंट ऑस्टिओपोरोसिसची द्यावी लागते. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस हा आत्ता लाईफस्टाईल डिसीज झालेला आहे.
म्हणजे ओके. ज्यांची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे किंवा त्यांचं प्रोटीन इंटेक नाही, ॲक्टिव्हिटी लेवल खूप कमी आहे. जसं सिडेंटरी लाईफस्टाईल म्हटलं तर आय-टी-एन्स आहेत किंवा हं, आज ऑफिस वर्कर आहेत, हं. की त्यांच्या लाईफमध्ये ॲक्टिव्हिटी कमी होत चालली आहे. त्यामुळे यंग लोकांमध्ये देखील ऑस्टिओपोरोसिस सापडतो. त्यामुळे वयाची काही मर्यादा नाही आणि इव्हन जेंडरची पण काही ह्याच्यामध्ये अशी सांगता येणार नाही, की फक्त स्त्रियांमध्येच येतो. आज पुरुषांमध्ये देखील सापडतो हा. अच्छा. सर यंगमध्ये तुम्ही म्हणला हे थोडंसं अलार्मिंग वाटतं मला. येस. सो मला असं विचारायचं आहे, की नेमकं यूथ काय चुका करतोय, की जेणेकरून त्यांना या वयात येस. ऑस्टिओपोरोसिस होतोय? आत्ता पूर्वी आम्ही 35 किंवा 40 नंतरच्या लोकांचं BMD किंवा डेक्झा करून घ्यायचो. आत्ता आम्ही 30 नंतरच्या सगळ्यांना करायला सांगतो. ओके. त्याचं कारण असं आहे, की आज आपली लाईफस्टाईल, आपली डायट, हं, इव्हन आपली रूटीन ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही चालणं-फिरणं नाही आहे किंवा तुमचं एक्सरसाइज नाही आहे हं, किंवा आजही मी बऱ्याच लोकांना बघतो, की एव्हरी इयर माझ्याकडे क्रिकेट खेळायला गेलेले वीकेंड प्लेयर्स असतात आणि हं, त्यांना इंजुरी होतात आणि ते माझ्याकडे येतात. हं, सो बेसिकली त्यांची रूटीन ॲक्टिव्हिटी नाही आहे. त्यामुळे मी सगळ्यांना तरुण लोकांना सांगतो, की तुम्ही जरी जॉब करताय, तरी बॉडी ॲक्टिव्हिटी ठेवा किंवा हं. एक ओबेसिटी अनदर रिझन आहे, की वजन वाढल्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी होत जाते ओके. आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस डेव्हलप होतो. सो आपण रूटीन जर डाएट चांगली ठेवली, म्हणजे हं, बॅलन्स डाएट म्हणू आपण आणि एक 30 मिनिटाची रोज ॲक्टिव्हिटी जर ठेवली, मग तुम्ही त्यात चालणं करा किंवा एखादा गेम खेळा. ओके. ओके. किंवा इव्हन काही लोक आज बरेचसे योगा करतात. बट तो नियमित करा. हं, हं, आपल्याकडे सीझनल प्लेयर्स भरपूर आहेत. हं. म्हणजे सुट्टीमध्ये खेळणार, सॅटर्डे, संडे खेळणार किंवा बरोबर. मग वेळ भेटला मला तर मी करणार अशी बरीच लोकं आहेत. बरोबर. दुसरा एक फॅक्टर आहे की आपल्याकडे स्ट्रेंथ ट्रेनिंग बिलकुल होत नाही. ओके. म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग आपल्याकडे आपण करत नाही. तर मसल स्ट्रेंथनिंग होणंही तेवढंच गरजेचं आहे. मग जे तरुण लोक आहेत त्यांनी मसल स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं आहे. इव्हन आज तुम्ही बघितलं असेल तर जे ओबेसिटी वाढत चालली आहे किंवा आम्ही म्हणतो की ट्रंकल ओबेसिटी हं. किंवा पोट वाढतं पोटाची लोकांचं चरबी. आणि त्यामुळे मग त्यांची कोर स्ट्रेंथ जाते. ओके. जे आपला बॉडीचा कोर आहे, तो आपला अब्डोमेन आहे हं, किंवा हं, बॅक आहे हं. आणि त्याची स्ट्रेंथ ट्रेनिंग होत नाही आणि त्यामुळे तरुण लोकांमध्ये जसं ॲक्टिव्हिटी कमी होत चालली आहे आणि वर्क स्ट्रेस. ओके. मग वर्क स्ट्रेस काय आहे? तर डेफिनेटली आज एव्हरी फील्ड ऑफ बिझनेस तिथे स्ट्रेस आहे. करेक्ट. मग तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल किंवा आज फॉरेनमध्ये जात असेल. हं. आज बऱ्याचशा आय-टी कंपनीजमधून फॉरेनमध्ये लोक जॉब करतात. तर त्यांचं वर्क स्ट्रेस खूप आहे ओके. आणि त्या वर्क स्ट्रेसमुळे देखील वन ऑफ द रिझन की ऑस्टिओपोरोसिस आणि त्यांची हेल्थ डिस्टर्ब होत चाललेली आहे. बरं. सो त्यामुळे तरुण लोकांनीही ऑस्टिओपोरोसिस आज खूप वाढत आहे, तर त्यांनी ॲक्टिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. अच्छा. सर तुम्ही म्हणालात, की चालणं अर्धा तास रोज महत्त्वाचं आहे. सर मला म्हणजे मी बऱ्याच डॉक्टरांकडून ऐकलंय, पण एक ऑर्थोपेडिक पण आज सांगतात, की चालणं खूप महत्त्वाचं आहे. तर चालण्याने नेमके काय फायदे होतात हाडांसाठी तुमच्या? काय ते का चांगलं आहे? येस, डेफिनेटली चालणे ही वन ऑफ द युनिव्हर्सल एक्सरसाइज म्हणतो आम्ही त्याला. पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, तेव्हा सगळे लोक खूप चालायचे आणि आजही तुम्ही जर गावाकडच्या लोकांना बघितलात तर त्यांचं चालणं भरपूर हं, असतं. हं. कारण त्यांना चालावंच लागतं आणि त्यामुळे त्यांची हाडं स्ट्राँग आहेत. तर चालणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, चालल्याने पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं चालल्याने तुमचं पोश्चर करेक्शन होतं. ओके. म्हणजे तुमची स्पाईनचं जे पोश्चर आहे ते करेक्ट होतं. कारण तुम्ही वाकून चालूच शकत नाही. तुम्हाला सरळ हं. उभं राहावं लागतं आणि सरळ उभं राहणं म्हणजेच पोश्चर करेक्ट पोश्चर. करणे आहे आणि चालल्यामुळे दुसरा जो फायदा होतो तो म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग. ओके. मग तुमचे पावलाचे मसल्स असतील, काफ मसल असेल, थाय मसल्स असतील, इव्हन स्पाईन मसल असतील, हं. हे सगळ्याची स्ट्रेंथनिंग होते. त्यामुळे पोश्चर करेक्ट झाला, की तो डायरेक्टली इम्पॅक्ट करतो तुमचं स्पाईन हेल्थ आणि जॉइंट हेल्थवरती हं. आणि चालल्यामुळे जे मसल स्ट्रेंथनिंग होते, त्यामुळे जॉइंट्स हेल्दी झाले, की चालल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक मसल ॲक्शन होते. मसल ॲक्शन झाली, की त्याचं ब्लड सर्क्युलेशन होणार आहे. त्यामुळे बोन स्ट्रेंथ पण मेंटेन होते. ओके. सो चालणे हा एक युनिव्हर्सल एक्सरसाइज आहे आणि द बेस्ट थिंग इज दॅट हे कोणीही करू शकतं. हं. म्हणजे एक सर्वसाधारण हेल्दी माणूसही करू शकतो आणि वयोवृद्धही करू शकतो आणि त्यामुळे चालणे हे फार गरजेचं आहे. तर मला बरेचसे पेशंट विचारतात, की "डॉक्टर मग चालावं किती?" हं. सो मी सगळ्यांना सांगतो, की 30 मिनिट ॲक्टिव्हिटी ही मस्ट आहे. हं. म्हणजे इव्हन आज तुमच्या कार्डिओलॉजी डिपार्टमेंटनी किंवा कार्डिओलॉजी रिसर्चनी पण हे साध्य केलं आहे, की जी लोकं रोज 30 मिनिट चालतात त्यांना हृदयाचे म्हणजे हार्ट विकार. अटॅकचा किंवा हृदयाचा त्रास जो आहे हा नसतो. म्हणजे ओके. अल्मोस्ट नेग्लिजिबल आहे.
जे नियमित 30 मिनिट चालतात. हं, पण जे हं. चालत नाहीत त्यांना हा त्रास वाढत चाललाय. ओके. सो त्यांचा सेन्सेक्स आहे, त्यांनी हे जे प्रूव्ह केलंय. त्यामुळे चालणे ही एक्सरसाइज फक्त तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठीच नाही आहे, तर तुमच्या हृदयासाठी पण हेल्दी आहे. हं. त्यामुळे सगळ्यांनी 30 मिनिट चालणं मस्ट आहे. ज्यांनी 30 मिनिट चालणं होत नाही, तर त्यांना मी सजेस्ट करतो की 30 मिनिट ॲक्टिव्हिटी ठेवा. बरोबर. पण तुम्हाला ओबेसिटी असेल किंवा तुमचं वजन वाढलेलं असेल, तर तुम्ही 60 मिनिटांपेक्षा जास्त चाललं पाहिजे. सो ओके. दॅट विल लूज युअर वेट अँड मेंटेन बॉडी वेट अँड अल्टिमेटली जॉइंट हेल्थ किंवा बोन हेल्थ तुमची मेंटेन होईल. ओके. सर तुम्ही म्हणालात, की मेनोपॉज नंतर महिलांमध्ये हा प्रमाण जास्त दिसतं ऑस्टिओपोरोसिसचं. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? होय, नक्कीच. आपण जर बघितलं मेनोपॉज हा अंदाजे आपल्या भारतीय सिनेरिओनुसार 40 ते 50च्या दरम्यान आपल्या बायकांमध्ये येतो. हं. आणि आज काही लोकांना इंड्यूस मेनोपॉज होतोय बिकॉज ऑफ हिस्टेक्टॉमी सर्जरी. ओके. सो मेनोपॉज नंतर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ॲक्च्युअली स्त्री हार्मोन्स असतात. त्याच्यामध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ही हार्मोन्स आहेत. त्यांच्या नियमित दर महिन्याच्या सायकल्सनुसार ते शरीरामध्ये येत असतात आणि दे आर द ॲनाबॉलिक हार्मोन्स किंवा आपण त्याला स्ट्रेंथ हार्मोन म्हणू. त्यांची जी स्ट्रेंथ असते, त्यांची जी सहनशीलता असते किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम आहे ते हार्मोन रेग्युलेट करत असतात. हं. आणि रजोवृत्तीनंतर किंवा मेनोपॉजनंतर सडनली ते हार्मोन्स गायब होतात ओके. किंवा त्यांचं प्रमाण अतिशय कमी होतं. आणि जे कमी झालेलं प्रमाण आहे त्यांचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब करतं. बरं. आणि स्त्रियांच्या शरीरात मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालं, की त्यांच्या शरीराला जी गरजेचे मिनरल्स आहेत किंवा हं. कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन आहे, त्याची कमतरता भासते. ओके. आणि त्या कारणाने मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांच्या शरीरात फॅट वाढत जातो, वजन वाढत जातं. बरं. आणि हार्मोन्स नसल्यामुळे मेटाबॉलिझम डिस्टर्ब असल्यामुळे कमतरता तयार होतात. जसं हं. व्हिटॅमिन आणि कॅल्शियमची कमतरता आहे. त्यामुळे मी सगळ्या मेनोपॉजच्या स्त्रियांना आमच्याकडे इव्हन नांदेडकर हॉस्पिटलला आम्ही मेनोपॉज क्लिनिक पण घेतो दर महिन्याला एक. अच्छा. आणि त्यामध्ये फक्त मेनोपॉजचे पेशंट जे आहेत त्यांनाच काउन्सिलिंग करतो. ओके. इव्हन मेनोपॉजसाठी तुमची डाएट आणि एक्सरसाइज इज द बेस्ट ट्रीटमेंट. हां, ज्यांना खरंच ऑस्टिओपोरोसिस सेट होतोय किंवा त्यांच्यात खूप कमतरता आहेत त्यांना सप्लिमेंट देतो आम्ही. हं. सो नक्कीच मेनोपॉज हा स्त्रियांच्या शरीरात हाडांची ठिसूळता किंवा सांध्यांचं जे विअर अँड टिअर आहे वाढवतं. ओके. आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांचं वेट वाढत जातं आणि त्या अवेअर नसतात. बरं. सो मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो की मेनोपॉज हा एक नैसर्गिक आपल्या शरीरात होणारा बदल आहे. हं. आणि तो स्त्रियांच्या शरीरात 40 ते 50 वयात येतो. त्यांनी जर त्याचा एक काउन्सिलिंग केलं जाऊन आणि खास करून ऑर्थोपेडिक डॉक्टर्सनी. इव्हन माझ्याकडे कित्येक पेशंट येतात त्यांचं हिस्टेक्टॉमी झालेलं असतं, गर्भपिशवी काढलेली असते हां. काही कारणामुळे, की जिथे अनअवॉइडेबल रिझन आहे की रिझन. काढावंच लागतं. बट ठीक आहे, काढल्यानंतर मी कित्येक वेळा बघितलं की त्यांना काउन्सिलिंगच झालेलं नसतं, की हा इंड्यूस मेनोपॉज आहे हं. आणि ह्याच्यावर तुम्ही काळजी घ्या. हं. आणि फक्त काळजीच नाही तर तुम्ही ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घ्या, की ओके. जेणेकरून मेनोपॉजचे जे साइड इफेक्ट आहेत ते तुमच्यावर होणार नाहीत. हं, हं. तर नक्कीच मेनोपॉज हा तुमची हाडं ठिसूळ करत असतो. अच्छा. सर तुम्हाला जसं तुम्ही म्हणालात, की कार्डिओ डिपार्टमेंट आहे किंवा आज लोकांमध्ये जो अवेअरनेस होतो, तर तो हार्ट रिलेटेड आजार होऊ नये म्हणून आहे किंवा काही लोकं म्हणतात ब्रेन रिलेटेड होऊ नये म्हणून लोकं काळजी घेतात. तसेच तुम्हाला सर हाडांमध्ये काही होऊ नये म्हणून काळजी घेताना लोकं कितपत अवेअर वाटतात? खूपच कमी आहेत. तरी आत्ता ह्या सिच्युएशनला किंवा आज आपण जर बघितलं, तर बरेचसे पेशंट एक अवेअर झालेत, की ते ब्लड टेस्ट करतात. हां. म्हणजे मला बऱ्याच वेळा पेशंट म्हणतात, की "सर आमचं व्हिटॅमिन्स कमी होते लास्ट टाईम." ओके. आणि माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी सांगतो. इव्हन माझ्याकडे कितीतरी पेशंट आहेत, त्यांना मी स्पष्ट ज्यांना ऑस्टिओपोरोसिसचे सिम्प्टम्स आलेले आहेत किंवा हं. जे व्हिटॅमिन खूप डेफिशियंट आहेत, मी त्यांना एक फॉर्म्युला देतो, की सलग 3 वर्ष करा. हं. कारण नॉर्मली अव्हरेज जर बघितलं तुमच्या जसं तुम्ही समजदार झालात तेव्हापासून आजपर्यंत, तुमचं डाएट खूप काही बदललेलं नाहीये. बरोबर. म्हणजे जे तुम्ही 20 वर्षापूर्वी खात होतात तेच आताही खाताय. खाताय. पण आज शरीराची सिच्युएशन चेंज झालेली आहे. हं, तुमची हं. हाडं ठिसूळ व्हायला लागली आहेत. तर नक्कीच तुमची ती डाएट इन्कम्प्लीट आहे किंवा बॅलन्स नाही आहे. सफिशियंट नाही होत. सफिशियंट नाही आहे. त्यामुळे अशा पेशंटला आम्ही सांगतो, की 3 वर्ष ब्लड टेस्ट करा. हं. 3 वर्षाचा एक सीन बघा, की किती तुमचा डिफरन्स येतोय. हं. इव्हन आफ्टर सप्लिमेंट किती कमी राहतो. हं. आणि नंतर माझ्या कित्येक पेशंटला आज मी 8 वर्षापासून एकदाही टेस्ट केलेलं नाही आहे व्हिटॅमिन डी. अच्छा. पण त्यांना दर वर्षाचा फॉर्म्युला दिलाय, की तुम्ही एवढं कॅल्शियम आणि एवढं व्हिटॅमिन हां. जर घेतलं, तर तुमची हाडं स्ट्राँग राहणार आहेत. किंवा जसं एक्सरसाइज आहे. मी त्यांना काही फॉर्म्युला दिले त्यांच्या गरजेनुसार. जसं आज तुम्ही बघितलं, की बऱ्याच पेशंटला स्पाइन इश्यू आहेत, त्यांना एक्सरसाइज करता येत नाहीत काही. हं. तर आम्ही कस्टमाइज एक्सरसाइज देतो. किंवा जे ओबेसिटी आहेत, त्यांना आम्ही डाएट कन्सल्टेशन करून वेट लॉससाठी सजेस्ट करतो. जेणेकरून जो हाडांवरती इम्पॅक्ट होणार आहे वेटचा, तो होऊ नये ओके. आणि हाडांची कमकुवतपणा अजून वाढू नये. वाढून. तर त्या पद्धतीने नक्कीच तुमचं अवेअरनेस जो आहे, तो कमी आहे.
पण सगळ्यांनी जर योग्य वेळी हाडांची ठिसूळता तपासली, व्हिटॅमिन लेवल, कॅल्शियम लेवल जर तपासलं, तर त्यांना नक्कीच फायदा होतो आणि त्यांचा ऑस्टिओपोरोसिस पूर्णपणे बरा करू शकतो. बरोबर. व्हेरी नाईस. सो तुम्ही आत्ता म्हणालात की व्हिटॅमिन डी, तर माझ्याही अशा वाचण्यात आलंय की आपल्या भारतामध्ये बऱ्याच लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. तर ते तसं का होतं? कारण व्हिटॅमिन डी म्हणतात सूर्यापासून मिळतो आणि आपण आपल्या इथे बऱ्यापैकी 9-1 महिने तरी सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो. होय. बेसिकली त्याचं कारण असं आहे, की आपण कृष्णवर्णीय लोकं आहोत. हं. त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी जरी आपल्या सूर्यप्रकाश जरी आपल्याकडे भरपूर असला, तरी आपण सूर्यप्रकाशात जातो किती? त्यातही त्याची एक वेळ आहे. ओके. तुम्ही दुपारच्या सूर्यप्रकाशात जाऊ शकत नाहीत, कारण अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त आहेत बरं. आणि ते हार्मफुल आहेत हं. आणि त्यातून व्हिटॅमिन डी पण जास्त सिंथेसाइज होत नाही. तर तुम्हाला मॉर्निंगचा सूर्यप्रकाश घ्यायला पाहिजे. सकाळी 8 ते 10चा जो सूर्यप्रकाश असतो, ओके. तो तुमच्यासाठी योग्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी तुमचा तो सूर्यप्रकाश तुमच्या जिथं फॅट जास्त आहे आपल्या शरीरात, जसं पाठ आहे किंवा हां. बटक्स आहेत किंवा थाईज आहेत, हां. जिथे फॅट जास्त असतं त्याच्यावर एक्सपोज झाला तर व्हिटॅमिन डी सिंथेसाइज जास्त होतं. एक्सपोज म्हणजे बेअर स्किन. बेअर स्किन. म्हणजे तुम्ही कपडे घालून कपडे घालून नाही सूर्यप्रकाशात मिळत. जाऊन व्हिटॅमिन डी मिळणार नाहीये. अच्छा. आणि मग ह्याच्यासाठी तुम्हाला जे जसं वेस्टर्न कल्चरमध्ये बिकिनी घालून ते सनबेथिंग करतात, करेक्ट, करेक्ट. तसं आपल्याकडे पॉसिबल नाहीये. नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढा शरीराचा भाग, ॲव्हरेज जर आपण बघितलं, आज 95% आपल्या शरीराचा भाग कव्हर्ड आहे हं. आणि आपण जर डार्क कपडे घातलेस तर सनलाईट आपल्या स्किनपर्यंत पोहोचतच पोहोचतच नाहीये. नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी हा फार कमी मिळतो हं. किंवा आपण तो घेऊ शकत नाही. तर त्यामुळे आम्ही अशा सगळ्यांना सजेस्ट करतो, की सनलाईट एक्सपोजर करा, कारण सनलाईट इज अ मेडिसिन. हं, हं. बट जर होत नसेल तर ॲटलीस्ट व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी सप्लिमेंट करा. तुम्ही एक मुद्दा सांग आत्ता जसं एक शब्द बोललात तो मला खूप आवडला, सप्लिमेंट. आपल्या इथे बऱ्याच वेळेला लोकांना कन्फ्युजन आहे सप्लिमेंट आणि मेडिसिन्समध्ये. येस. सो मला त्याच्यावरती तुम्ही काहीतरी नक्कीच. सांगाल? एक एक डॉक्टर म्हणून तुम्ही सांगा, की काय येस. होतं, तुम्ही मला व्हिटॅमिन डी म्हणालात, की व्हिटॅमिन डीची गोळी खा. मराठी भाषेत आपण त्याला गोळी म्हणतो. पण मी सडनली ॲज अ पेशंट आय टेक इट ॲज अ मेडिसिन आणि आय स्टार्टेड थिंकिंग की माझ्यात काहीतरी आजार आहे म्हणून मी ती गोळी खातो. सो असं काही तुम्हाला जाणवतं का? येस. मला कित्येक वेळा असे पेशंट म्हणतात, ज्यांना आता ऑस्टिओपोरोसिस, माझ्याकडे काही पेशंट्स आहेत, की ज्यांना मणक्याचे कमकुवत झाले आणि त्यांना खूप दिवस औषधी घ्यावं लागतं, लाईक औषधी इन द सेन्स सप्लिमेंट. हं. तर त्यांना कॅल्शियम खावं लागतं, व्हिटॅमिन खावं लागतं, इव्हन वर्ष 2-2 वर्ष घ्यावं लागतं. हं, हं. तर आपल्याकडे ओव्हरऑल एक कन्सेप्ट असा आहे, की डॉक्टरांनी दिलेलं सगळं हे औषध असतं आणि औषधाचे साईड इफेक्ट असतात. हं. हे सगळ्यांच्या डोक्यात पक्कं असतं. बट त्यांना त्यातलं हे डिटेल माहिती नसतं, की जे औषध दिले किंवा जी गोळी दिली आहे, ती एक सप्लिमेंट आहे आपल्या शरीरासाठी. कारण आज जर बघितलं भारतामध्ये, आपण जर ॲव्हरेज आहार काढला, तर प्रोटीन्सची मात्रा फार कमी आहे. आपल्या ओव्हरऑल मॅग्नेशियम, येस, ह्याच्यामध्ये भारतीय मॅग्नेशियम फार कमी आहे. व्हिटॅमिन डी तर ऑलमोस्ट नाही आहे आपल्या आहारात. हं. मग तो तुम्हाला जर मिळत नसेल, तर तुम्ही जे काही कॅल्शियम खाताय ते युटिलाइज होत नाही शरीरात. बरं. सो त्यामुळे जे काही डॉक्टर्स देतात, की व्हिटॅमिन डीची मेडिसिन देत असतील किंवा तुमचं कॅल्शियमची गोळी देत असतील, तर ते मेडिसिन नाही आहे, तर ते सप्लिमेंट आहे. हं. इव्हन आज मी प्रत्येक ऑस्टिओपोरोसिस पेशंटला हे तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये देतो, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ओके. जेणेकरून त्यांना जे बोन बिल्डिंगसाठी गरजेचं आहे ते मिळालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना एक आव्हान आहे माझं, की कॅल्शियम, व्हिटॅमिन किंवा मॅग्नेशियम जर डॉक्टर देत असतील, तर हे औषध नाही आहे, तर हे सप्लिमेंट आहे. कारण हे तुमच्या आहारात नाही आहे म्हणून आपल्याला द्यावं लागतं. द्यावं लागतं. त्यामुळे त्याला औषध समजू नका. हां, नक्कीच काही पेशंटला किती दिवस घ्यायचं हे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी डिसाईड करायचं असतं. तुम्ही एक ऑर्थोपेडिक सर्जनचा जर सल्ला घेतलात, की कॅल्शियम किती दिवस खावं, हं. तर ते तुम्हाला सजेस्ट करतील तुमच्या गरजेनुसार. बरं. त्यामुळे असा सरसकट एक कॉमन फॉर्म्युला नाही आहे, की सगळ्यांनी एवढं कॅल्शियम खाल्लंच पाहिजे. हां. बट एक ॲव्हरेज इंडियन रिक्वायरमेंट, जसं आपण एक जसं आपलं हेल्थ डिपार्टमेंट डिसाईड करतं, की डेली रिक्वायरमेंट. हं, हं. मग एक रिक्वायर्ड अमाऊंट तुम्हाला कॅल्शियम मिळालं पाहिजे. तर ॲव्हरेज 40 नंतरच्या सर्वांनाच, हं. स्त्रियांमध्ये कंपल्सरी 500 मिलीग्रॅम कॅल्शियम कमीत कमी घेतला पाहिजे. डेली. येस. ओके. आणि ज्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे त्यांनी 1 ग्राम कॅल्शियम रोज खाल्ला पाहिजे. प्युअर कॅल्शियम. प्युअरली कॅल्शियम. आणि हा सप्लिमेंट फॉर्ममध्ये खाल्ला पाहिजे. ओके. तुमच्या आहारात कमी आहे, कारण आहारात ऑलमोस्ट आपल्या कॅल्शियम नाहीयेच. सो एका जेवणात सर किती कॅल्शियम आपण कन्झ्युम तो करतो तुमच्या नॉर्मल? डाएटवर डिपेंड, तुमचं बॅलन्स डाएट किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं. ओके. सर नॉर्मल म्हणजे समजा ॲव्हरेज जर आपण बघितलं, सकाळचं जर आपण एक न्याहारी बघितली किंवा हं. जेवण बघितलं सकाळचं,
तर त्या जेवणामध्ये तुमच्या 1 वाटी दही असलं पाहिजे. हं. तर ते कॅल्शियम सप्लिमेंट करते. ओके. जे नॉन-व्हेज खातात त्यांच्या जेवणामध्ये 2 अंडी असली पाहिजे. ओके. एखादं फळ असलं पाहिजे, जसं केळी आहे. केळीमध्ये खूप सारे मिनरल्स आहेत. हं. हे तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. सालड आहे ज्याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत. हं, हं. आज आपल्या लाईफस्टाईलनुसार आपल्याला कार्बोहायड्रेट्सची खूप कमी गरज आहे. बरोबर. मी म्हणेल की एक सेडेंटरी लाईफस्टाईलच्या माणसाला 1 पोळी किंवा चपाती एक सफिशियंट आहे. ओके. थोडासा भात सफिशियंट आहे. हं. त्यानंतर प्रोटीन इंटेक कमी असेल तर तुम्ही डाळ जास्त घेतली पाहिजे. सो जेणेकरून आपल्या आहारामध्ये ऑन एन एव्हरेज जर बघितलं 500 मिलीग्रॅम कॅल्शियम पण नाहीये. नाहीये. कारण आपण रोज तेवढ्या प्रमाणात सगळं घेत नाहीये. करेक्ट. सो त्यामुळे मी बऱ्याच पेशंटला असं सांगतो, की तुमचं ताट आहे ना, हे तुमचं मेडिसिन आहे. हं. तुम्ही त्याला ते कन्सिडर करून जर खाल्लं, खाल्लं. तर तुम्ही नक्कीच हेल्दी राहाल. पण Correct. आज अव्हरेज काय होतं, की तुमचं ताट हे तुमच्या टेस्टनुसार तयार होतं. हं. म्हणजे तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात, तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही आहार ऑर्डर करता. बरोबर. इव्हन तुम्ही वेस्टर्न कल्चरमध्ये गेलात किंवा आय बीन टू ऑस्ट्रेलिया, तर तिथं मी बघितलं, की प्रत्येक मेनूचा डाएट कंटेंट दिलेला असतो, की त्यात प्रोटीन किती किती आहे, आहे, कार्बोहायड्रेट किती आहे, न्यूट्रिशन व्हॅल्यूज, न्यूट्रिशनल व्हॅल्यू कॅलरीज. दिलेली असते. मग कॅलरीज त्याच्या जर आपण काय करतो आज, की आपल्याला जे मला आवडतं ते मी खाणार. त्यामुळे काय होतं, की तुमचं डाएट जे बॅलन्स व्हायला पाहिजे ते होत नाहीये. आणि आपल्याकडे आज अवेअरनेस पण कमी आहे त्याचा, की आजही आपण नॉन-व्हेज खातो. हं. बट त्यात किती कॅलरीज आहेत किंवा किती प्रोटीन्स आहेत हे अजूनही कुठं मेन्शन नाहीये. करेक्ट. किंवा त्याची क्वालिटी जी आहे ती अजूनही कुठल्या हॉटेलने आपल्याला डिझाइन करून दिलेली नाहीये. त्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघून जर खालात तर तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही. तुमचं जेवणाचं ताटच तुमचं हेल्थ डिसाईड करेल. करेक्ट, करेक्ट. सो डाएटला घेऊन खूप मिसकन्सेप्शन्स आहेत आता. लोकं असं म्हणतात, की फक्त कॅलरी डेफिसिट खावं. पण ते एक्झॅक्ट नाही आहे. त्यात तुम्ही जसं आता सांगताय, की प्रत्येक व्हॅल्यू बघितली पाहिजे, की त्या खाण्यामध्ये कॅल्शियम होय. आहे का, मॅग्नेशियम आहे का, प्रोटीन्स आहेत का, कार्ब्स थोडेफार आहेत का. सो हे माझ्या मते हा अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये, म्हणून पण साधारणपणे प्रॉब्लेम होत असतील. शुअर. पण हे कितपत रिस्की आहे, की स्वतःचं डाएट ठरवायचं, एक घड्याळ घालायचं स्मार्ट वॉच आणि त्याच्यानुसार कॅलरीज डेफिसिट करायचं आणि डू यू थिंक इट्स रिस्की? सी बॅलन्स डाएट हा एक कन्सेप्ट असा आहे, की बॅलन्स डाएट इज ॲज पर द एज. हं. म्हणजे इव्हन एक वाढत्या वयातल्या मुलाला कॅल्शियमची गरज जास्त आहे, त्याचा डाएट वेगळा असतो. एक तरुण आहे, त्याला कॅल्शियम बॅलन्स्ड आहे किंवा त्याचं सफिशियंट कॅल्शियम शरीरात आहे, तर त्याची डाएट वेगळी असते. आणि कार्बोहायड्रेट कंटेंट पण त्याचा वेगळा असतो किंवा कॅलरीज पण वेगळ्या असतात. आणि वयोवृद्ध माणसाला जो 60 नंतर रिटायरमेंट झालाय, त्याची कॅलरी रिक्वायरमेंट ऑलमोस्ट नेग्लिजिबल आहे. तर प्रत्येकाची डाएट ही वेगळी असते. पण आज आपण आपल्या टेस्टमुळे किंवा टेस्टी मला हेच खायचं किंवा हं, आजही हं. आपण बघतो, म्हणजे मी बऱ्याच पेशंटला सांगतो, की देवाने सगळ्या भाज्या बनवल्यात त्या सगळ्या खावा. हां. म्हणजे तुम्हाला मेथी आवडते म्हणून फक्त मेथी खाताय, पण कारलं नाही खात, तर तुम्हाला काहीतरी कमी पडणार कमी आहे. पडणार. सो त्यामुळे देवानी जे बनवलं आपल्याला खाण्यासाठी, जे आज आपल्याला बाजारात मिळतं, त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजे. हं. मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला, "डॉक्टर, भाज्यांमध्ये खूप सारे केमिकल्स आहेत," असं आम्ही ऐकतो. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, की असं कुठला आहार आहे ज्याच्यामध्ये केमिकल नाहीये? सो त्यामुळे सगळ्यांमध्येच आहे, पण तुम्ही बॅलन्स करून खालात, तर जे केमिकल खाताय त्याचा साइड इफेक्ट होणार नाही. बरोबर. सो त्यामुळे सगळ्या प्रकारचे फळभाज्या, सगळ्या प्रकारचे फ्रुट्स खावा. इव्हन मी बऱ्याच लोकांना सांगतो, की सीझनल फ्रुट्स खा, विच विल बॅलन्स युअर मिनरल्स. हं, हं. जे सीझननुसार फ्रुट्स येतात, ते मिनरल्स बॅलन्स करतात बॅलन्स तुमच्या करतात. शरीरात. त्यामुळे ते देखील हेल्दीसाठी आहे, म्हणजे हेल्थ चांगली करण्यासाठी आहे. त्यामुळे तुमची डाएटबद्दल जर तुम्ही म्हणताय, तर बॅलन्स डाएट करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे गरजेचं आहे. आणि मिसअंडरस्टँडिंग खूप आहेत. कॅलरीजबद्दल खूप मिसअंडरस्टँडिंग आहेत. नक्कीच तुम्ही डायटिशियनचा सल्ला घ्या, की तुम्हाला डेली रिक्वायरमेंट किती आहे. म्हणजे आज जर एक ॲक्टिव्ह पर्सन बघितला, जो रोज ऑफिसमध्ये घरून निघतो, ऑफिसला जातो, ऑफिसमधून त्याचे काम संपवून त्याचं ट्रॅव्हलिंग करतो, तर त्या व्यक्तीला आज अव्हरेज 1500 ते 2000 कॅलरीज रिक्वायरमेंट आहे. ओके. पण आपण जर डाएट कॅल्क्युलेट केली, तर तो 3000 पेक्षा जास्त कॅलरीज खातोय, कन्झ्युम करता. कन्झ्युम करतोय. मग एवढ्या कॅलरीज एक्स्ट्रा खाल्लेल्या त्याच्या बॉडीमध्ये वेट गेन करतायत. राइट. सो त्यामुळे कॅलरी काउंट डेफिनेटली करा, बट न्यूट्रिशन काउंट देखील करा. करा. सर तुम्ही म्हणालात मगाशी सेडेंटरी लाईफस्टाईल. सो माझ्या ऑडियन्ससाठी मला परत एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे नेमकं काय? आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणि या दोघांमधला फरक काय आहे साधारणपणे? म्हणजे कसं? सिडेंटरी म्हणजे तुमच्या बॉडीची रिक्वायर्ड ॲक्टिव्हिटी जी आहे ती होत नाहीये. ओके. सो आयडियली मग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? जसं मी आधी सांगितलं, की सर्वांनी 30 मिनिट ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. हं. आता 30 मिनिट ॲक्टिव्ह म्हणजे काय? तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, जिम करा किंवा बऱ्याचशा लोकांना आवडतं तर स्पोर्ट्स खेळा. हं.
रोज खेळ आपण. हां, रोज खेळा. कारण तुमच्या शरीराला ही 30 मिनिटाची ॲक्टिव्हिटी रोज गरजेची आहे, तरच तुम्ही हेल्दी राहू शकता. ओके. येस. अदरवाईज तुम्हाला कुठले ना कुठले जॉइंट्स किंवा तुम्हाला बोन्स त्रास देणार आहेत. आणि काय होतं, की तुमची ॲक्टिव्हिटी जर नसेल, तर तुमच्या एक्स्ट्रा कॅलरीज ह्या कन्झ्युम होत नाहीत हं. आणि मग जे आपण रोज एक्स्ट्रा कॅलरीज खातोय, त्या तुमचं वेट गेन करतायत. हं. सो अल्टिमेटली इट्स मेकिंग यू अनहेल्दी बरोबर. किंवा डिसीज क्रिएट करतात. सो जसं आज सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे स्पाइन इश्यू खूप वाढत चाललेला आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांमध्ये तुम्ही जर आय-टी-एन्स बघितले, तर यू विल फाइंड आउट 90% ऑफ आय-टी-एन्स सफरिंग विथ माइल्ड टू मॉडरेट स्पाइन इश्यू. बापरे! आता माइल्ड स्पाइन इश्यू म्हणजे काय? जो ऑकेजनली कधीतरी पेन करतोय 8 दिवसातनं हं. आणि काही असे आहेत, की त्यांना 4 तासापेक्षा जास्त बसलं की त्रास येतो. त्रास. सो त्यामुळे मी बऱ्याचशा लोकांना सांगतो, की सेडेंटरी लाईफस्टाईल कशी कमी करावी? हं. सिंपल आहे. तुम्ही ज्या सोसायटीत राहतात, त्या सोसायटीची लिफ्ट वापरणं कमी करा. हं. आता मला एक पेशंटने विचारलं, की "डॉक्टर मी 11व्या मजल्यावर राहतो, तर चढणार कसं?" तर डेफिनेटली नाही चढू शकत. तुम्ही 2 मजले, 3 मजले जेवढं झेपतं तेवढं चढा. तिथून लिफ्ट वापरा. ओके. उतरते वेळी 5व्या मजल्यापर्यंत या लिफ्टनी, 5व्या मजल्यावरून सीडीनी या खाली. सो तुमचं ॲक्टिव्हिटीसाठी वेगळा वेळ काढायची गरज पडते. गरज नाही. इट्स अ व्हेरी सिंपल ट्रिक बट यू मेक यू ॲक्टिव्ह. करेक्ट, करेक्ट. आणि तुम्हाला त्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाहीये. आणि आज सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, की वेळ नाही डॉक्टर. हं. आणि मला जेवढ्या पेशंटला मी सांगतो त्यांचा हाच प्रश्न उत्तर असतं, की डॉक्टर वेळ नाही आमच्यात. अच्छा. मग वेळ नाहीये ना, तर तुमच्या कामामध्ये ते करा. इव्हन मी कित्येक महिलांना सांगतो, खास करून गृहिणींना फोन येतो. आज दिवसभरात ॲव्हरेज जर काढलं ना, गृहिणी 1 ते 1.5 तास फोनवर बोलतात हो. आणि इट इज ॲव्हरेज. ॲव्हरेज. आता हा ॲव्हरेज जो आहे, याच्यानुसार मी त्यांना काय सजेस्ट करतो, की तुम्ही 1 तास फोनवर बोलताय ना, तर अर्धा तास चालत-चालत फोनवर बोला. हं. म्हणजे व्हेरी सिंपल ट्रिक बट मेक यू 30 मिनिट ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह. कळणार पण नाही तुम्हाला तुमचा अर्धा एक्झॅक्टली. झालाय चालून. म्हणजे तुमच्या 2 टास्क होतायत. चालणं, ॲक्टिव्हिटी होते आणि करेक्ट. बोलणंही होतंय. करेक्ट. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट ट्रिक. किंवा मी सेडेंटरी लाईफस्टाईलसाठी खास करून आय-टी-एन्सला सांगतो, की एव्हरी 30 मिनिट तुम्ही तुमच्या चेअरमधून उठून 2 मिनिटं वॉक करा. हं. मग हे प्रत्येक वेळी आपण विसरून जातो. हं. मग त्यासाठी बऱ्याच लोकांना अलार्म लावायला सांग. किंवा मी एक साधी सिंपल गोष्ट सांगतो, की मला बऱ्याच लोकांचा प्रश्न, डॉक्टर पाणीच पिलं जात नाही जास्त. हं. तर मी त्यांना सांगतो, की एव्हरी हाल्फ एन अवर हाल्फ ग्लास वॉटर प्या. ओके. म्हणजे अर्धा ग्लास जे तुम्ही पाणी प्याल, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक तासाला हं. ॲटलीस्ट एकदा वॉशरूमला जावं लागेल. रा- सो अल्टिमेटली यू कांट सिट ऑन द चेअर. दॅट ओ. इज अ नेचर्स कॉल. तुम्हाला उठावंच लागतं आणि दॅट विल डिस्टर्ब युअर दॅट कंटिन्युअस सिटिंग अँड पोश्चर डिस्टर्बन्स. हं. सो तुम्ही चाललात की पोश्चर परत करेक्ट होईल करेक्ट होईल. आणि त्या पोश्चर करेक्शनमुळे तुमची ॲक्टिव्हिटी होईल. सो अल्टिमेटली तुमचं सेडेंटरी जे कंटिन्युअस बसणं आहे किंवा आज हं. बरेचसे लोकं मी बघितली, खास करून माझ्याकडे काही डिझायनर्स आहेत, हं. जे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून डिजिटल कंटेंट बनवतात. ते डिझायनिंग 8-8 तास बसून राहतात. हं. आणि हे खूप रिस्की आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. किंवा मी पण बऱ्याच वेळा माझ्या पेशंटला काही सिम्प्टम्स नसतील तर माझ्या चेअरमधून उठून त्याला चेक करतो. हं. तर तो माझं चालणं होतं तेवढं. सो माझं सिटिंग जो कंटिन्युअस पोश्चर आहे तो पोश्चर. चेंज होतो. सो अल्टिमेटली माझी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे ती चेंज होते हं. किंवा मी ॲक्टिव्ह होतो माझ्या लाईफमध्ये. त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल ही तुम्हाला घातक आहे आणि सेडेंटरी लाईफस्टाईलमुळेच आज जे आजार येतायत त्याला ते कारण आहे. सो त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईलसाठी हे छोटेसे काही ट्रिक्स आहेत, ट्रिक्स आहेत. ज्या तुम्ही अनावधानानं करून तुमचं जे ॲक्टिव्हिटी वाढवू शकतात. ओके. सो सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे हाडांवरती काय परिणाम होतो? नक्कीच. तुमचं ॲक्टिव्हिटी जसं मी सांगितलं, की हं. चालल्याने तुमचं पोश्चर करेक्ट होतं, बोन स्ट्रेंथ होते, करेक्ट. जॉइंट स्ट्रेंथ होते. हां. तसंच आहे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे तुम्हाला डायजेशनल इश्यू होऊ शकतात. हं. इव्हन आज मी सांगतो, की जे डायजेशनचे इश्यू आहेत किंवा खूप लोकांना IBS आहे, इरिटेबल बाउल डिसीज आहे ओके. किंवा बऱ्याच लोकांना मूळव्याधीचे त्रास वाढलेत. हं. हं. तर ते कंटिन्युअस सिटिंगमुळे वाढले. सिटिंगमुळे. तर त्यांचं ॲक्टिव्हिटी असेल तर हे आजार येणार नाहीयेत. आणि जर तुमच्या बॉडीमध्ये डायजेशन डिस्टर्बन्सेस झाले, तर तुमच्या शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन कमी प्रमाणात मिळेल हं. आणि अल्टिमेटली ते बोनवर इम्पॅक्ट करेल. ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे तुमच्या बोनची स्ट्रेंथ कमी व्हायला लागेल. सो त्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे ऑस्टिओपोरोसिस वाढतोय. ओके. येस. आणि त्याचप्रमाणे जॉइंटचे प्रॉब्लेम पण वाढत चाललेले आहेत. बरं. सर पाणी तुम्ही म्हणता, तर पाण्याचं पण काही रिलेशन आहे का? की हायड्रेशन शरीरात व्यवस्थित असणं, येस. ह्याच्यानी पण बऱ्यापैकी तुम्ही हाडांचे आजार कमी प्रमाणात होतात किंवा हाडं बळकट राहू शकतात. तर पाणी पण महत्त्वाचं आहे का? नक्कीच. पाणी तेवढंच महत्त्वाचं आहे. बेसिकली तुमच्या बॉडीला एक दिवसाची रिक्वायरमेंट जर काढली, तुम्ही ऑफिसमध्ये बसताय किंवा बाहेर चालताय, याच्यानुसार 3 ते 4 लिटर मिनिमम पाणी आपण प्यायला पाहिजे. हं. बट हे प्रमाण आपल्या शरीरात जातच नाहीये. आपण 4 लिटर पाणी पितच नाहीये. ओके.
मग हे 4 लिटर पाणी पिण्यासाठी काय तुम्हाला सवय लावायला लागेल. सो इव्हन मी कित्येक पेशंटला सांगतो उठल्याबरोबर अर्धा लिटर पाणी प्या. म्हणजे दिवसभराची ॲटलीस्ट 10-20% रिक्वायरमेंट तुम्ही सकाळीच कंप्लीट करताय. आणि आपल्या शरीर हे एक बॅलन्स्ड मेकॅनिझमनी पाणी मेंटेन करतं. त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा जरी घेतलं तरी ते शरीर ठेवून देत नाही शरीरात, ते बाहेर काढतं. सो अल्टिमेटली तुम्ही पाणी पिण्याची सवय लागणं गरजेचं आहे. सेकंड आहे की पाण्यामधूनच बरेचसे मिनरल्स तुम्हाला मिळतात. ओके. ओके. त्यामुळे आरोचं पाणीही आजच्या घडीला घातक ठरलं चाललंय. म्हणजे त्यामुळे तुमचा TDS जर लेस दॅन 100 असेल, तर ते तुमच्या हाडांसाठी चांगलं नाहीये. बरं. सो TDS त्यामुळे म्हणजे? TDS म्हणजे बेसिकली जे सॉल्यूट मिनरल्स असतात तुमच्या पाण्यामध्ये, पाण्यामध्ये. ओके. तर त्याला TDS म्हणतात. बरं. तर तर ते 100 पेक्षा ते खाली 100 नसावेत. पेक्षा खाली नसावेत. ओके. इव्हन आरओच्या जेव्हा आरओ सेटिंग करतात तुम्ही, तो TDS 50 पेक्षा जास्त किंवा 100च्या दरम्यान मेंटेन करा. बरं. सो दॅट पाण्यामधून तुम्हाला बरेचसे मिनरल्स मिळतात. ओके. हां. आणि मिनरल वॉटर म्हणतो आपण, पण आरओचं पाणी हे मिनरल वॉटर नाही आहे. सो बरं. त्यात मिनरल्स नाही आहेत. त्यामुळे पाणी हे बोनसाठी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याला शक्य होईल तेवढं 100च्या TDSला ठेवून प्या. म्हणजे जेणेकरून तुमच्या शरीराला जे मिळणारे मिनरल्स आहेत ते मिळतील. इव्हन ऑस्टिओपोरोसिससाठी आजचं पाण्याचं जे पाणी मिळतं क्वालिटी, ते देखील रिस्पॉन्सिबल आहे. सर, सेडेंटरी लाईफस्टाईलवरनं ना मला तुम्हाला एक म्हणजे साधारण उदाहरण सांगायचं आहे, की माझा चुलत भाऊ आहे एक आणि तो एक 40-42 वर्षाचाच आहे सर आणि IT मध्ये जॉब आहे आणि वर्क फ्रॉम होम आणि घरी बसून त्यांनी टेबल खुर्चीवर बसून तो जॉब आहे. सो सडनली त्याला 1 महिन्यापूर्वी म्हणजे स्लीप डिस्कचा त्रास झाला आणि तो इतका सिव्हिअर झाला, की डॉक्टरने त्याला बेड रेस्ट घ्यायला सांगितली आहे. ही इज जस्ट 42. सेडेंटरी लाईफस्टाईल खरंच इतकी काय म्हणतो आपण डेंजरस आहे का? होय. सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे जे स्पाईनचे इश्यू तयार होतात, त्याच्यासाठी तुमचा पोश्चर चॅलेंज आहे. जसं आमच्या फील्डमध्ये आम्ही त्याला पोश्चरल सिंड्रोम म्हणतो. बरं. म्हणजे जेवढ्या लोकांना सिडेंटरी लाईफस्टाईल आहे किंवा ज्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी आहे, जसं मी सांगितलं की डेली ॲक्टिव्हिटी असलं गरजेचं आहे. जी ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. म्हणजे आज आपण घरून लिफ्टनी खाली येतो, पार्किंगमधून बाईकवर किंवा कारमध्ये बसतो, ऑफिसला जातो, ऑफिसच्या लिफ्टमधून ऑफिसच्या टेबलला जातो. ॲज सच आपलं चालणं खूप कमी आहे किंवा एक्सरसाइज नाही आहे. त्यामुळे त्याला पोश्चरल सिंड्रोम म्हणतो आम्ही. आणि त्यामध्ये फक्त मानेचंच दुखणं येत नाही, कमरेचेही दुखणे वाढत आहेत. आणि त्यात आपण जर काही चुकीची ॲक्टिव्हिटी किंवा एक्सरसाइज केली, की ज्याच्यामुळे तुमच्या स्पाईनवर इम्पॅक्ट झाला. समजा साधं आहे की वजन उचलणं. म्हणजे मी एक उदाहरण देतो, की माझ्याकडे एक पेशंट आले होते, 37 इयर. ही इज वर्कर इन द इंडस्ट्री. आणि तो फक्त सकाळी बाथरूममध्ये जाऊन बकेटमधलं मगानी पाणी घ्यायला गेला. अँड त्याला उभंच राहता आलं नाही. बापरे! देन ही सॅट डाऊन देअर. मग त्यांच्या घरच्या नातेवाईकांनी किंवा माझ्या मित्राचा भाऊच होता, त्यामुळे त्यांनी लगेच उचललं त्याला. अक्षरशः त्याला कारमध्ये झोपून आणावं लागलं. त्याला बसता पण येत नव्हतं. हे सगळं 37व्या वर्षी. 37व्या वर्षी. आणि ही इज वर्कर इन इंडस्ट्री, स्टँडिंग ऑन सम मशीन अँड वर्किंग देअर. आणि माझ्याकडे जेव्हा आला त्याचा ऑलमोस्ट एक पाय सुन्न होऊन गेला. सो दिस काइंड ऑफ अ स्पाईन इश्यू स्टार्ट. अँड त्या पेशंटला मला विदिन 6 आवर ऑपरेट करावं लागलं. बिकॉज त्याला युरिन सेन्सेशन पण कमी होत होते. ओके. म्हणजे त्याचा एवढा सिव्हिअर डिस्क होता आणि ही इज व्हेरी यंग, 37 इयर ओल्ड. आणि त्याला मला ऑपरेट करावं लागलं 6 तासात. म्हणजे तो सकाळी आला आणि मी सायंकाळी त्याला ऑपरेट केलं होतं. बापरे! अँड नेक्स्ट डे ही वॉज वॉकिंग इन द माय वॉर्ड. अच्छा. म्हणजे नेक्स्ट डे ही वॉज ॲब्सोल्युटली पेन फ्री हँड Free. वॉकिंग. बिकॉज स्पाईन सर्जरीच्या टेक्निक्स पण आज खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत. सो वी डू एंडोस्कोपिक सर्जरी. तर त्यामुळे द सेडेंटरी लाईफस्टाईल ही तुमच्या स्पाईनचं पोश्चर डिस्टर्ब करते आणि जसं स्पाईनचं पोश्चर डिस्टर्ब होईल तुम्हाला हे आजार वाढत जातं. आणि वन्स यू डेव्हलप अ स्लीप डिस्क, जो आजचा कॉमन प्रॉब्लेम आहे, जसं आपण लेमॅनमध्ये बऱ्याच लोक सायटिका म्हणतात हो. किंवा बऱ्याच लोकांना गॅप झाला किंवा गादी सरकली, असे बऱ्याचशा प्रकार त्याची नावं घेतली जातात. मणक्यांमध्ये गॅप. मणक्यांमध्ये गॅप झाला. मग हे जे आजार आहे त्याला स्लीप डिस्क प्रॉब्लेम म्हणतो. ज्याच्यामध्ये डिस्क ज्या पोझिशनमध्ये असायला पाहिजे मणक्यांमध्ये तिथून बाहेर येते आणि नसवर दाब आणते. आणि त्या केसमध्ये जसं तुम्ही म्हटलं की भावाला रेस्ट करायला सांगितला, की जर प्रेशर वाढला असेल डिस्कचा नसवरती तर तुम्हाला तो पेन वाढतो, तो बसल्यानंतर किंवा चालल्यानंतर किंवा उभं राहिल्यानंतर. ओके. म्हणून त्या केसमध्ये कंप्लीट बेड रेस्ट आम्ही सांगतो. अच्छा. इव्हन इन माइल्ड केसेस कंप्लीट बेड रेस्टनी हा आजार बऱ्यापैकी कमी होतो. ओके. अँड देन वी सपोर्ट. मग त्यांना आम्ही बेल्ट देतो कमरेसाठी किंवा काही मेडिसिन्स देतो आणि काही बेसिक एक्सरसाइज किंवा वॉकिंग्स ॲडवाईज करतो ॲज पर द पेन रिलीफ.
आणि मग त्यांना परत त्यांची ड्युटी रिझ्यूम करता येते. ओके. बट इनिशियल माइल्ड पेन असेल तर आम्ही इमिडिएट बेड रेस्ट देतो आणि बेड रेस्ट इज वन ऑफ द ट्रीटमेंट इनिशियल डेजमध्ये. ओके. ज्याच्यामुळे तुमचा मसल स्पाझम निघून जातो आणि स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सर्व होतं. सो त्यामुळे त्यांना रेस्ट करायला सांगितलं. बट सेडेंटरी लाईफस्टाईल हा स्पाइन प्रॉब्लेम वाढवत आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज माझ्याकडे ओ-पी-डीला जर आज 25 पेशंट आले, तर 25 मधले 10 ते 15 पेशंट हे स्पाइन इश्यूसाठी येतात. बापरे! म्हणजे मोर दॅन 50% हा 50%. स्पाइनची ओ-पी-डी झालेली आहे आज. बापरे! आणि स्पाइन प्रॉब्लेम हा डे बाय डे वाढत चाललेला आहे अँड द रिझन ओन्ली सेडेंटरी सेडेंटरी लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. सर सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे फक्त स्पाइन डिसीज होतात का अजूनही हाडांचे विकार होतात? होय. सेडेंटरी लाईफस्टाईल जसं मी आधी बोललो तुम्हाला, की सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे. आपण आळशी झालोय, त्याला आपण सोप्या भाषेत म्हणू. आणि त्यामुळे आज गृहिणींमध्ये वजनाचे प्रॉब्लेम सुरू झालेत किंवा आज ॲव्हरेज माझ्याकडे जर नी पेनसाठी पेशंट येतात, त्यातले 70% हे बायका असतात. ओके. स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, की मॅक्सिमम स्त्रिया ह्या गृहिणी असतात किंवा त्यांना घरी जास्त राहावं लागतं. हं. आज वर्किंग पॉप्युलेशन जरी झालं असलं, तरी स्त्रियांना 2-2 ड्युटी आहेत. ऑफिसचं काम आहे आणि घरचे काम आहे. सो त्यामुळे काय झालं, की त्यांच्यामध्ये लाईफस्टाईल त्यांची थोडीशी सिडेंटरी झाली, ॲक्टिव्हिटी कमी झाल्या आणि त्यांचं वेट गेन झालं. सो दॅट इज अफेक्टिंग देअर नी प्रॉब्लेम. ओके. आणि मग सांध्यावरती इम्पॅक्ट होतो. आणि एक मेनोपॉज नंतर जसं हाडांची ठिसूळता वाढत जाते, द सेम टाईम तुमच्या सांध्यांची झीजही वाढत जाते. बरोबर. ओके. इव्हन मी बऱ्याच वेळा कित्येक लोकांना बोलतो, की आय बीन टू द ऑस्ट्रेलिया. तिथे मी जेव्हा वॉकला जायचो किंवा ट्रेकला जायचो, तर आय यूज्ड टू सी मोस्ट ऑफ द पीपल अल्मोस्ट मोर दॅन 60-65 इयर ओल्ड. ओके. आणि मीच तरुण असायचो त्या ट्रेकिंग पॉइंटला. सो आपल्याकडे कसं आहे, रिटायरमेंट नंतर मी आराम करणार. आणि मी तुम्हाला एक म्हणजे सरप्रायझिंग फॅक्ट सांगतो, की ऑन एन ॲव्हरेज सीनियर सिटिझन आय एम अ पार्ट ऑफ अ जेरियाट्रिक असोसिएशन ऑफ इंडिया. बरं. तर एक वयोवृद्ध लोक किंवा वृद्धापकाळातील लोकांसाठी एक असोसिएशन आहे, ज्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे डॉक्टर आहेत. इव्हन फिजिओथेरपिस्ट आहेत, मेडिसिनचे डॉक्टर आहेत, हृदयाचे डॉक्टर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत. अशा असोसिएशन बघितले आम्ही, की हे असोसिएशनने एक स्टडी केला. तर ऑन एन ॲव्हरेज सीनियर सिटिझन्स म्हणू आपण किंवा आफ्टर रिटायरमेंट त्यांच्या लाईफचा मोर दॅन 0.5% टाईम ते हॉस्पिटलमध्ये घालतायत. सो मग त्याची कारणं काय आहेत? तर रिटायरमेंट नंतर त्यांच्या लाईफमध्ये सिडेंटरीज थिंग आल्या किंवा त्यांच्या लाईफमध्ये ॲक्टिव्हिटी कमी झाल्या किंवा जो त्यांची धावपळ होती कामासाठी, नोकरीसाठी ती बंद झाली आणि अल्टिमेटली मग त्या लोकांना त्या लाईफस्टाईलमुळे आजार यायला लागले. आणि आज आपल्याकडे ॲव्हरेज जर बघितलं तर 60 नंतरच्या सगळ्या बायकांचे गुडघे दुखतात. करेक्ट. सो अल्टिमेटली तुमची लाईफस्टाईल तुम्हाला आर्थरायटिस आणते आणि मग गुडघ्याची झीज व्हायला लागते. आणि जशी गुडघ्याची झीज वाढते, तुमची ॲक्टिव्हिटी अजून कमी होते. बरोबर. सो इट्स लाईक अ व्हिसियस सायकल. म्हणजे तुमची ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे गुडघ्यांची झीज अजून वाढते आणि अजून पेन वाढतं आणि पेन वाढल्यामुळे तुम्हाला चालणं अजून कमी होतं. सो इट्स अ व्हिसियस सायकल. म्हणजे एक फॅक्टर दुसऱ्यावर अफेक्ट करतो आणि अल्टिमेटली हळूहळू तुमचे गुडघे झिजायला लागतात. आणि एकदा झिजल्यानंतर त्याला जर वेळेत निदान नाही केलं, तर त्याचा इलाजही मग सर्जरीपर्यंत जातो. आणि मग जसं आय एम डुईंग अ जॉईंट सर्जरीज, तर नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट ह्या ऑपरेशनसाठी तुम्हाला जावं लागतं. ओके. सो अल्टिमेटली ह्या सगळ्याचं जो उपाय जर म्हटला, तर तुमची ॲक्टिव्हिटी वाढवणं आहे, सेडेंटरी लाईफ कमी करणं आहे. सो अल्टिमेटली तुमच्या गुडघ्याची हेल्थ तुम्ही चांगली ठेवणं गरजेचं आहे. किंवा मी बऱ्याच लोकांना सांगतो, की इमिडिएटली वन्स यू स्टार्ट अ नी पेन, म्हणजे तुम्हाला जर 2 किलोमीटर चालू देत नसेल, जसं मी सांगितलं, की 30 मिनिट चाललं पाहिजे. ॲव्हरेज एक व्यक्ती जर 30 मिनिट चालला, तर तो 3 किलोमीटर चालला पाहिजे. बरोबर. दॅट शुड बी द स्पीड. जर तुम्ही 3 किलोमीटर चालू शकत नाहीत किंवा मी सगळ्या पेशंटला सांगतो, की तुम्हाला 30 मिनिटाची ॲक्टिव्हिटी होत नसेल आणि नी पेन वाढत असेल, यू शुड कन्सल्ट टू द डॉक्टर. जेणेकरून प्रायमरी आर्थरायटिसला औषधाने बरं केलं जाऊ शकतं. पेशंट आपल्याकडे खूप उशिरा येतो. म्हणजे मी म्हणतो, की जगामध्ये सगळ्यात जास्त सहनशीलता आणि पेन टॉलरन्स कुणाचा असेल तर इंडियन स्त्रियांचा आहे. हो. आणि त्या दुखणं सहन करतात. बट जेव्हा त्यांना चालणंच थांबतं, तेव्हा आमच्याकडे येतात. मग तेव्हा आम्हाला ऑप्शनच नसतो, की तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे असा सल्ला द्यावा लागतो. आणि त्यामुळे तुमचं जर पेन सुरू झालेलं आहे आणि इट इज डिस्टर्बिंग युअर ॲक्टिव्हिटी, इव्हन स्पाईनच्या पेशंटला मी सांगतो, की तुमची ॲक्टिव्हिटी जर डिस्टर्ब करत असेल स्पाईन पेन, तर तुम्ही कन्सल्ट करायला पाहिजे. ओके. रुटीनली बऱ्याच लोकांना कंबर दुखते.
इवन गृहिणींमध्ये कधी अवघड काम झालं तर कंबर दुखून येते. दॅट इज नॉट अ इंडिकेशन की आज एक दिवस दुखली, उद्या बरी झाली म्हणजे डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. पण तुम्हाला दर 8 दिवसातनं 1-2 वेळा ती डिस्टर्ब करते, तर यू शुड कन्सल्ट टू द डॉक्टर. म्हणजे दॅट इज वन ऑफ द रिकमेंडेशन. कारण मग तुमचा जो आजार वाढणारा आहे त्याला डॉक्टर सल्ला देऊन कमी करू शकतात किंवा तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकतात. करेक्ट. म्हणजे साधारणपणे ह्यांना तुम्ही एज अ वॉर्निंग साईन म्हणून घ्यायला हरकत नाही. एक्झॅक्टली. आम्ही त्याला रेड फ्लॅग साईन म्हणतो. अच्छा. की सो असे तुम्हाला- काय रेड फ्लॅग्स आपण समजले पाहिजेत एका व्यवस्थित माणसाने? बेसिकली स्पाईनमध्ये रेड फ्लॅग जर म्हटलं तर तुम्हाला हाफ ॲन आवर जर बसायला होत नसेल आणि पेन सुरू होत असेल तर दॅट इज रेड फ्लॅग साईन अँड यू शुड कन्सल्ट टू द स्पाईन स्पेशलिस्ट अँड टेक द ॲडवाईस. ओके. द सेम वे नी, जसं मी बोललो की नीमध्ये जर तुम्हाला 30 मिनिट चालू देत नसेल किंवा तुम्हाला 1 किलोमीटरमध्येच थांबावं लागत असेल तर इट्स अ रेड फ्लॅग साईन. यू शुड कन्सल्ट टू द डॉक्टर अँड गेट डायग्नोस युअर नी आर्थरायटिस किती लेवलला आहे, जेणेकरून प्रायमरी सेकंडरी स्टेजमध्ये त्याला आर्थरायटिसला बरं करता येतं. बट आपल्याकडे पेशंट जर 4th स्टेजला आला तर देर इज द ओनली सर्जरी ऑप्शन असतो. म्हणून मी लोकांना सांगतो की गुडघेदुखी तुम्हाला जर बरी करायची आहे तर प्रायमरी आर्थरायटिस किंवा जेव्हा तुम्हाला गुडघेदुखी सुरू झाली तेव्हाच डॉक्टरला कन्सल्ट करा, ओके. जेणेकरून तुमचं ऑपरेशन टाळता येईल. चालतंय. आणि इव्हन स्पाईनमध्ये देखील जर तुम्ही लवकर डॉक्टरांना कन्सल्ट केलं, तुम्हाला लक्षात आलं रेड फ्लॅग साईन की तुम्हाला रोज स्पाईन पेन डिस्टर्ब करते, बट यू आर जस्ट पुलिंग ऑन. तुम्ही जर पुलिंग ऑन करत गेलात तर सर्जरीपर्यंत जातं ते, जेव्हा की लवकर निदान करून तुम्ही स्पाईनची सर्जरी टाळू शकता. सांगू शकता. सर, आर्थरायटिस हा फक्त सिनियर सिटिझन्समध्ये दिसतो का आजकाल यंग होय. ऑडियन्समध्ये पण यायला लागला? बेसिकली ऑस्टिओआर्थरायटिस हा एक एज रिलेटेड डिसीज आहे. बरं. सो नॉर्मली तो पुरुषांमध्ये 55-60 नंतर येतो आणि स्त्रियांमध्ये 45 नंतर येतो, बरं. जसं मेनोपॉज नंतर येतो. तर ऑस्टिओआर्थरायटिस हा सायलेंट किंवा स्लोली प्रोग्रेसिव्ह डिसीज असतो. त्याचप्रमाणे एक आजार असतो रुमॅटॉइड आर्थरायटिस, बरं. विच कॅन हॅपन इन ॲट एनी एज. अच्छा. म्हणजे इव्हन माझ्याकडे स्कूल गोईंग पेशंट पण आहेत. बरं. म्हणजे स्कूल गोईंग स्टुडंटला पण रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. अच्छा. ओन्ली स्कूल गोईंग स्टुडंटची ॲक्टिव्हिटी लेवल चांगलं असतं. दे गो टू प्ले आणि त्यांची ॲक्टिव्हिटी खूप चांगली असते, डायजेशन लेवल खूप चांगलं असतं आणि न्यूट्रिशनल जर चांगलं असेल तर त्यांना त्यावेळी सिम्पटम्स कमी असतात. बरं. बट आय हॅव फ्यू पेशंट की जे 15-20 वर्षाचे आहेत आणि त्यांना आर्थरायटिस आहे. 15-20 वर्ष? 15-20 वर्ष आणि त्यांना एवढा आर्थरायटिस आहे की त्यांची डेली रुटीन ॲक्टिव्हिटी नाही करू शकत. बरं. Even I want to share one experience. I had one patient when I was in Mangeshkar Hospital. So he was just 19 year, and एकोणीस? he was wheelchair bound, बापरे! and he got selected for a engineering first year, and he was wheelchair bound. I remember we have done all joint he has replaced. त्यांचे दोन्ही नी रिप्लेसमेंट केले होते, दोन्ही हिप रिप्लेसमेंट केले होते. And now he is living healthy life. Healthy life. Only some restrictions are there because of artificial joints. ओके. आणि आज तो जॉब करतोय. His story of last almost 11 years back I have done that. And he is enjoying his life. But only thing, the arthritis can come at any age. Any age. But त्याला इलाज झाला, तो एक अनुभव होता. बट Okay. आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस हा जेनेटिक डिसीज आहे ओके. म्हणजे आणि तो कारण कोणत्याही जेनेटिकली. एजला येऊ शकतो. फक्त त्याचं निदान करणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे कित्येक वेळा असे पेशंट येतात की त्यांना संधिवात आहे हे कळलेलंच नसतं. आपल्याकडे एक रुटीन ट्रेंड आहे की आपण थोडंही काही दुखलं, काही झालं तर पहिल्या आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो. बट आपला फॅमिली डॉक्टर तेवढा अनुभवी आहे का हे त्यांना माहिती नसतं. आणि आपला फॅमिली डॉक्टर काय करतो, मग काहीतरी पेन किलर देतो, वी कन्झ्युम दॅट आणि त्याने थोडंसं बरं वाटतं. डेफिनेटली कुठलाही पेन किलर घेतल्यानंतर पेन कमी होणारच आहे. बट त्या पेन किलरमुळे तुमचा जो आर्थरायटिस आहे तो हाईड होतो आणि तुम्हाला खूप उशिरा कळतो. किंवा बऱ्याच वेळा काही पेशंट मी बघितलेले असतात माझ्याकडे जेव्हा कन्सल्टिंगला येतात. समबडी सेज दॅट अरे तुम्हाला संधिवात आहे ना, मग तुम्ही ह्या डॉक्टरकडे जा. माझ्याकडे येतात ते, तर त्यांच्याकडे 8-10 फाईल असतात. अच्छा. मीन्स बिफोर कमिंग टू मी दे मस्ट हॅव अटेंडेड ऑलमोस्ट 7-8 डॉक्टर्स. आणि मग त्या प्रत्येकाची ट्रीटमेंट सक्सेसफुल नाही झाली म्हणून ते माझ्याकडे आले असतात. तेव्हा मी जेव्हा बघतो तर ते 8 प्रिस्क्रिप्शन जे आहेत त्यामध्ये कुठेही संधिवात निदान केलेलं नाही आहे. बापरे! द रिझन काय की ते ज्या डॉक्टरकडे गेले तो त्याचा तज्ज्ञ नव्हताच. सो त्यामुळे आज जो संधिवाताचे पेशंट आहे त्यासाठी रुमॅटॉलॉजी एक वेगळी ब्रांच आहे, त्याचे वेगळे तज्ज्ञ आहेत किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टर देखील त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. सो तुम्ही येऊन ते निदान करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जॉईंट पेन, संधिवाताची साधी लक्षणं आहेत
हं. तुम्हाला एकतर छोट्या जॉईंटमध्ये जास्त पेन होतो, जसं बोटांची आहेत, बरोबर. पावलाची आहेत, अँकल आहे, एल्बो आहे, रिस्ट आहे. हे स्मॉल जॉईंट आधी अफेक्ट व्हायला सुरू होतात. त्यानंतर हळू-हळू सांध्यांवर सूज यायला लागते हं. आणि त्यानंतर तुमचं पेन औषधी घेऊनही पूर्णपणे बरं होत नाही. सो दॅट इज अ सिम्प्टम्स. आणि मग हे जर सिम्प्टम्स आहेत, तर तुम्ही लवकर डॉक्टरांना भेटून निदान करण्याचं. हं, हं. आणि संधिवात 100% बरा होऊ शकतो. माझ्याकडे आज 80 वर्षाचे पेशंट आहेत, गेली 10 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांना कुठलाही त्रास नाही, त्यांची ॲक्टिव्हिटी कुठलीही थांबलेली अरे. नाही आहे. म्हणजे औषधांनी 100% संधिवात हां, कंट्रोल विदाऊट होतं. ऑपरेशन. विदाऊट फक्त ऑपरेशन. वेळेत आले हां. म्हणून. संधिवातामध्ये काही पेशंटमध्ये जर त्यांना असोसिएटेड सिडेंटरी लाईफस्टाईल असेल किंवा वेट खूप असेल आणि हं. त्यांचे जॉईंट आर्थरायटिस सुरू झाला, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा सांध्यांची झीज लवकर झाली, तर अशा पेशंटला लवकर ऑपरेशन लागू शकतं. ओके. इव्हन आम्ही संधिवाताच्या पेशंटमध्ये 40-45 मध्ये देखील सांधे रिप्लेसमेंट सर्जरी करतो. हं. जसं मी एक उदाहरण सांगितलं, की त्याचं 22व्या वर्षी 22 आम्हाला वर्ष. सगळे सांधे बदलावे सगळेच. लागले. सो अशी संधिवातामध्ये गरज पडू शकते आणि संधिवात निदान केल्यानंतर 100% ट्रीटेबल आहे हं. आणि बेस्ट ट्रीटमेंट इज एक्सरसाइज. ओके. औषधी तर आहेच. औषधी त्याच्या एका लेव्हलपर्यंत काम करतं, बट एक्सरसाइजने संधिवात 100% बरा होऊ शकतो. अर्थ. सर तुम्ही म्हणलात, की निदान करणं गरजेचं आहे. तर साधारणपणे हाडांसाठी कोणत्या-कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत आणि त्याच्याविषयी आपण त्याच्याविषयी थोडं सांगाल का? येस, नक्कीच. आपण जर बघितलं, की ऑस्टिओपोरोसिस जसं काही डेक्झा स्कॅन आहे, BMD स्कॅन आहे, डेक्झा स्कॅन. डेक्झा स्कॅन. ओके. तसंच ब्लड टेस्ट आहेत. हं. वी कॅन चेक युअर व्हिटॅमिन डी लेव्हल्स. ओके. किंवा बऱ्याच वेळा आम्ही पेशंटचं काही दुसरे पॅरामीटर अल्कलाईन फॉस्फेटेज आहे किंवा आजकाल मॅग्नेशियम आणि फॉस्फरस पण आम्ही टेस्ट करू शकतो. त्यानंतर आर्थरायटिस संधिवात जर म्हटलं, संधिवाताच्या काही टेस्ट आहेत. जसं एक अँटी-CCP नावाची टेस्ट असते. बरं. ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही थोडं-थोडं सांगाल त्याच्याविषयी? ती ब्लड टेस्ट आहे. बरं. संधिवातासाठी व्हेरी सिंपल एक ब्लड टेस्ट असते. त्याला अँटी-CCP टेस्ट म्हणतो आपण किंवा रुमॅटॉइड फॅक्टर म्हणतो. बरं. ही टेस्ट केल्यानंतर जर त्याचं टायटर वाढलेलं आहे, त्याचं हं. प्रमाण तुमच्या रक्तात वाढलेलं आहे, तर तो समजायचं की संधिवात आहे. ओके. फक्त टायटर वाढून नाही तर त्याचे सिम्प्टम्स पण असतात. बरं. ओके. बऱ्याच लोकांना ते टायटर वाढतं पण सिम्प्टम्स कमी असतात. त्यांचं एक्सरसाइजनी बरं होतं. पण ज्यांना सिम्प्टम्ससोबत टायटर वाढलेलं आहे त्यांना मेडिसिन्स घ्यावंच लागतं. बरं. आणि संधिवाताची औषधी ही आयुष्यभर खावी लागतात. फक्त कमी जास्त प्रमाणात तुमच्या गरजेनुसार. बरं. काही औषधी सिम्प्टमॅटिक असतात, काही औषधी डिसीज मॉडिफाईंग असतात. ओके. त्यामुळे ती टेस्ट एक असते. त्यानंतर तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस जर म्हटलात, गुडघ्याचे दुखणं, हं, हं. तर गुडघ्याच्या दुखण्यासाठी बेस्ट टेस्ट असते एक्स-रे. बरं. आणि तो उभं राहून घ्यावा लागतो. स्टँडिंग एक्स-रे म्हणतो आम्ही त्याला. तर स्टँडिंग एक्स-रेमध्ये तुमच्या आर्थरायटिस किती लेव्हल आहे किंवा गुडघ्यामधला जो गॅप आहे, गुडघ्यामधली झीज आहे, कुशन किती झिजलं आहे, हे लक्षात येतं. सर ह्या काही टेस्ट आहेत, की तुम्ही आर्थरायटिससाठी किंवा संधिवातासाठी, गुडघेदुखीसाठी ह्या ओके. करू शकतात आणि जसं ऑस्टिओपोरोसिससाठी. ऑस्टिओपोरोसिससाठी तुम्ही 2 मगाशी म्हणलात, त्या पण टेस्ट सांगाल तुम्ही आमच्या ऑडियन्ससाठी? नक्कीच. BMD टेस्ट असते. BMD म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी आपण चेक करतो. त्यामध्ये एक असते अल्ट्रासाउंड गाइडेड टेस्ट असते. हं. दॅट इज अल्ट्रासोनिक टेस्टमध्ये अल्ट्रासाउंडनी आपण हाडांची ठिसूळता तपासतो आणि गोल्ड स्टँडर्ड जर म्हटलं तर डेक्झा स्कॅन असतो. बरं. डेक्झा स्कॅन इज अ एक्स-रे स्कॅन असतो तो. बेसिकली त्यात ड्युअल एनर्जी एक्स-रे असे म्हणतो आपण त्याला आणि त्यामध्ये आपण काय करतो, वी पास द एक्स-रे थ्रू द बोन हं. टू चेक द बोन पोरोसिटी बरं. किंवा त्याची स्ट्रेंथ स्ट्रेंथ. आणि त्यानुसार आणि दॅट इज अ गोल्ड स्टँडर्ड. ओके, ओके. सो अल्ट्रासाउंड कॅन बी चेंज्ड इन सम क्लायमेट रिलेटेड किंवा खूप गरम असेल तर तुमचा अल्ट्रासाउंड चेंज होऊ शकतो, ओके. वेव्हची लेंथ. बट डेक्झा स्कॅन इज अ गोल्ड स्टँडर्ड आणि ओके. डेक्झा स्कॅननुसार तुमचा एक झेड स्कोअर आणि टी स्कोअर कॅल्क्युलेट करतो आपण अच्छा. आणि तो स्कोअर तुमचा आर्थरायटिस सांगतो आणि त्याच्या लेवलनुसार त्याची ट्रीटमेंट असते. सर सेडेंटरी लाईफस्टाईल झालं आणि मला आता आजार कळालेत बऱ्यापैकी. पण मला आता यायचं आहे की स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये जिथे आजार नाही होत, इंजुरीज खूप होतात. सो एक्सेसिव्ह एक्सरसाइज कॅन ऑल्सो लीड टू इंजुरीज की ज्यांनी म्हणजे तुमच्या हाडांवरती त्याचा इम्पॅक्ट होऊन त्याच्या इंजुरीज कायमस्वरूपाचा काही त्रास होऊ शकतो का? होय. नक्कीच. आपण जर बघितलं स्पोर्ट्स आमच्या ऑर्थोपेडिक्समध्ये स्पोर्ट्स मेडिसिन एक सेपरेट ब्रांच आहे. ज्याच्यामध्ये ते कन्सल्टंट किंवा ते डॉक्टर्स आहेत, ते फक्त स्पोर्ट्स मेडिसिनवर देखील प्रॅक्टिस करतात. ओके. आणि आज जर आपण बघितलं, की आजचं आपण स्पोर्ट्सचं लेव्हल जे आपण अपग्रेड होत चाललेलो आहे, तर स्पोर्ट्स मेडिसिन हॅज ॲडव्हान्स सर्जरीज अल्सो. ओके. आणि कुठलाही स्पोर्ट्समध्ये आपला फिटनेस नसेल, जसं मी सांगितलं, की आपल्या रुटीन लाईफमध्ये एक नॉन स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यालाही ॲक्टिव्हिटीची गरज असते. तसंच एक स्पोर्ट्स पर्सनला पण ॲक्टिव्हिटीची गरज असते. आपण प्रत्येक स्पोर्ट्सचं बघितलं असेल, तर ते लगेच
ग्राउंडवर जाऊन खेळत नाहीत. तर बिफोर दॅट इन द मॉर्निंग दे डू वॉर्मअप, सम स्ट्रेचिंग्स करतात किंवा त्यांचं एक रुटीन प्रॅक्टिस सेशन असतो आणि तो झाल्यानंतर फायनल गेम्स खेळतात. ओके. तर आपल्याकडे फिटनेसचा थोडा इश्यू आहे इंडिया लेवलवरती. आणि फिटनेस म्हणजे फक्त तुमचं स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस नाही, तर तुमचं डाएट पण असतं. ओके. आणि त्यामुळे बऱ्याचशा स्पोर्ट्स इंजुरी वाढतात आपल्याकडे. मग स्पोर्ट्स इंजुरीमध्ये काय इंजुरी असतात? जसं आपण एक सिंपल बघू, की मी एक रिसेंटली पेशंट माझ्याकडे आला. खूप शाळेमध्ये तो गोळा फेकायचा. जो आपण गोळा फेक हां, गोळाफेक, शॉटपुट. हां, त्यामध्ये तो वजनदार असतो. मेटलचा बॉल असतो तो. आणि तो आत्ता त्याला सहज एक ग्राउंडवर गेला आणि त्यांनी ट्राय केलं अँड ही गॉट अ शोल्डर इंजुरी. ओके. सो त्याच्या शोल्डरच्या 2 नसा तुटल्या. बाप! आणि अल्टिमेटली मीन्स आय हॅव टू टेक हिम फॉर द सर्जरी. आणि मग ते आर्थ्रोस्कोपिक सर्जरीने आम्हाला ते रिपेअर करावं लागलं. सो स्पोर्ट्स इंजुरी कॅन अफेक्ट युअर जॉइंट. इव्हन आमच्याकडे काही पेशंट आहेत की मेजर इंजुरी पण होतात. जसं इव्हन इफ यू सी रिसेंटली क्रिकेटमध्ये देखील लिगामेंट इंजुरी होतात. जसं नीमध्ये नीमध्ये. किंवा रनर आहेत त्यांच्यामध्ये इंजुरी होतात. हो. कारण ट्विस्ट इंजुरी झाली तर नी किंवा अँकल इंजुरी होऊ शकते. स्पोर्ट्स इंजुरी खूप सिव्हिअर पण असतात समटाईम्स. दॅट माईट अफेक्ट युअर जॉइंट अँड दॅट त्याच्यानंतर तुम्हाला खेळ खेळता येत नाही. त्यामुळे स्पोर्ट्स इंजुरी ह्या कॉमन आहेत. बट इफ यू टेक अ प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, वॉर्मअप एक्सरसाइजेस आणि तुमचे प्रॅक्टिस सेशन्स प्रॉपरली जर केले, तर तुम्हाला स्पोर्ट्स इंजुरी होण्याचे चान्सेस कमी आहेत. कमी आहे. सो त्यामुळे तो खेळणाऱ्या प्लेयरसाठी हे गरजेचं आहे. बट आज तुम्ही जर बघितलं स्पोर्ट्समध्ये बरीचशी मंडळी जी आता ऑलमोस्ट सिनियर लेवलला गेल्यानंतर त्यांना वेळ मिळायला लागतो. तर माझ्याकडे कितीतरी रनर्स ग्रुप आहेत जे रेग्युलर रनिंग करतात. तर माझ्याकडे एक पेशंट आहेत. ही इज वन ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ वन कंपनी. आणि त्यांनी बाय एज ऑफ 42 ही स्टार्टेड रनिंग अँड नाऊ ही इज अराउंड 57. सो 5 वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडे आले ते ॲट द एज ऑफ 52 ते बोलले, मी 10 वर्ष झालं रनिंग करतोय, पण डॉक्टर मला आता त्रास होतोय. होतोय. हां. आणि तेव्हा मी खूप रनिंग करायचो, पण आता मला रनिंग होत नाहीये. सो मला सांगायचं इथे की प्रेक्षकांना, खूप रनिंग करणं देखील हार्मफुल असतं. इट्स ऑल्वेज रिलेटेड टू युअर एज. सो बऱ्याच वेळा तुम्ही आयुष्यात पूर्वी तारुण्यात कधीही ते स्पोर्ट्स केला नाही आणि आज जर तुम्ही जास्त इम्पॅक्टफुल एक्सरसाइज करताय, जसं रनिंगमध्ये गुडघ्यावरती इम्पॅक्ट जास्त होतोय बरोबर. अँड यू माईट डॅमेज द नीज. त्यामुळे तुम्हाला एका लेवलला थांबायला पाहिजे किंवा त्याला किती, जसं आता माझ्याकडे एक पेशंट आहेत, त्यांनी मला विचारलं की डॉक्टर मी 5 किलोमीटर सहज करतोय, पण मी पूर्वी 21 किलोमीटरचं मॅरेथॉन करायचो, आता होत नाहीये. सो डेफिनेटली यू हॅव टू स्टॉप. युअर बॉडी इज सेइंग यू हॅव टू स्टॉप. करेक्ट. सो त्यामुळे मी त्यांना जे मी सांगत होतो व्हाईस प्रेसिडेंट, त्यांना मी सजेस्ट केलं की नाऊ सर यू हॅव टू शिफ्ट टू द सायकलिंग. हां. कारण इम्पॅक्ट एक्सरसाइजेस त्यांच्या गुडघ्यांची विअर अँड टिअर वाढवत होतं. बर. अँड देन ही शिफ्टेड टू द सायकलिंग अँड ही डज अ सायकलिंग रेग्युलरली. ओके. सो आता त्यांना मी हे पण सांगितलं की सायकलिंग करा, 5 to 10 किलोमीटर करा, 20 किलोमीटर नको. बिकॉज तुमच्या बॉडीची जी स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे त्याला स्ट्रेच करा. कारण तुम्ही इम्पॅक्ट जर अनवॉन्टेड इम्पॅक्ट जर दिले, जे तुम्हाला टॉलरेट होणार नाही, तर तुमच्या गुडघ्यांची झीज होईल, तुमच्या सांध्यांची झीज होईल, माईट बी समटाईम्स मणक्यांची झीज होईल. आणि अल्टिमेटली तुम्ही जर डाएट आणि न्यूट्रिशन, तुमची ॲक्टिव्हिटी जर कमी केली, तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट होतील किंवा जॉईंट्स किंवा तुमचे बोन खराब व्हायला. सो हेच मला म्हणायचं होतं की बऱ्याच वेळेला आता लोक सेडेंटरी लाईफस्टाईलवरनं सडनली एकदम ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये येतात आणि मग त्यातनं काहीतरी एक्स्ट्रा ॲडव्हेंचरस करायला जाऊन त्याच्या त्यांना काय इंजुरीज होऊन अजून त्रास होण्याची इंजुरीज चान्सेस. होऊन तुमचे जॉईंट्स निकामी होऊ शकतात. जसं पूर्वी आमच्या लहानपणी आमचे आजोबा एक म्हणायचे की पहिलवानाचं म्हातारपण खूप अवघड असतं. तर सेम थिंग की त्यांनी खूप एक्झर्शन केलं असतं जॉईंट्सवरती आणि त्यांचे बऱ्यापैकी जॉईंट्स डॅमेज झालेले असतात. ओके. तर त्यामुळे तुमच्या स्पोर्ट्स इंजुरी आज ट्रीट वेळेवर नाही केलात किंवा तुम्ही वयानुसार तुमच्या इंजुरी वाढू देत असाल, तर तुम्हाला नंतर त्याचे त्रास होणार आहेत किंवा ॲट द एज ऑफ 60-70 हे तुम्हाला खूप पेनफुल असणार आहे. त्यामुळे स्पोर्ट्स इंजुरी तुम्ही अवॉइड करू शकतात, स्पोर्ट्स इंजुरी ट्रीट करू शकता. किंवा माझ्याकडे बऱ्याच वेळा तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की नी पेन. माझ्याकडे कित्येक वेळा नी पेनचे जे जुने प्लेयर आहेत, म्हणजे तारुण्यात खेळायचे किंवा स्टेट लेवलला खेळलेत आणि आता नंतर लग्नानंतर किंवा त्यांच्या लाईफमध्ये जसं प्रोग्रेस होत गेलं त्यांचा खेळ बंद झाला, पण तेव्हा त्यांना स्पोर्ट्स इंजुरी झाल्या होत्या. ओके. इवन आय हॅड वन पेशंट, शी वॉज अ कबड्डी प्लेयर, शी वॉज अ लेडी अँड कबड्डी प्लेयर अँड शी केम अराउंड 45 एज
ओके. अँड तिला कबड्डी खेळताना बऱ्याच वेळा नीला इंजुरी झाल्या, अँकलला इंजुरी झाल्या. बट दॅट टाईम त्या कुठल्या नॅशनल लेव्हलला खेळत नव्हती, त्यामुळे ते निग्लेक्ट झाल्या. अँड नाऊ शी हॅज अ सिव्हिअर आर्थरायटिस इन द नी. बापरे! आणि मला आता ऑप्शन नाही. मी त्यांना सांगितलं, की नेक्स्ट 1 or 2 इयर वी विल चेक की मेडिसिनने किती रिलीफ होतं. अदरवाईज यू हॅव टू अंडरगो द रिप्लेसमेंट सर्जरी. सो स्पोर्ट्स इंजुरी देखील आर्थरायटिस वाढू शकतात. सो त्यामुळे स्पोर्ट्स इंजुरी जर वेळेवर तुम्ही निदान केलं, तर तुम्हाला आर्थरायटिस वाढणार नाही. आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरी एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. बरं. वेअर आपण खूप सारी चिरफाड न करता सर्जरी करतो. म्हणजे 2 टाक्यांचं ऑपरेशन असतं. अच्छा. ज्यातून तुमच्या गुडघ्याची कुठलीही तुटलेली नस जोडू शकतो. मिळू शकतो. आणि ती जर वेळेत जोडलात तुम्ही, गुडघ्याची स्ट्रेंथ मेंटेन केलात, हं. तर तुमचं आर्थरायटिस किंवा जी गुडघ्याची झीज होणार आहे कालांतराने ती होणार नाही. ओके. सर मला तुम्ही जे म्हणताय आर्थरायटिस होऊ नये यासाठी जॉइंटच्या जे स्ट्रेंथ वाढवायची त्यासाठी काय एक्सरसाइज तुम्ही मला सांगू शकाल? आयडियली त्याला बऱ्याच एक्सरसाइज आहेत. बट आर्थरायटिस होऊ नये त्यासाठी आता जसं मी सांगितलं, की एकतर काही जेनेटिक फॅक्टर आहेत. संधिवात आहे, हां. आर्मवात आहे. तर हे जेनेटिक फॅक्टर आहेत, की जे तुम्हाला रिस्पॉन्सिबल आहेत वातासाठी. बट तुम्हाला जर आर्थरायटिस वाढू नये असं वाटतं, तर वेळेत निदान. हं. पहिला त्याचा क्रक्स आहे, वेळेत निदान झालं पाहिजे. तुम्हाला नेमकं आर्थरायटिस किंवा पेन कशामुळे येतं, नी पेन, हे तुम्हाला निदान करता आलं. एकदा निदान झाल्यानंतर मग त्याला इलाज आहे. बरोबर. मी सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं, तर आर्थरायटिस होऊ नये म्हणून सगळ्यांनी 30 मिनिट ॲक्टिव्हिटी ठेवणं गरजेचं आहे. ओके. सो दॅट इज वन ऑफ द थिंग की जे तुम्हाला 100% नीची हेल्थ मेंटेन करतं. मी बऱ्याच पेशंटला सांगतो, मला पेशंट म्हणतात, "डॉक्टर चालल्याने गुडघे झिजतील का?" हं. हा हं. कॉमन प्रश्न असतो मला. मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही एक कार खरेदी केली आहे, घरासमोर कार लावली आहे तुम्ही आणि त्याला चावीच लावली नाही कधी, ती घराच्या पार्किंगमधून बाहेरच काढली नाही कधी, तर ती चांगली जाईल का खराब होईल? खरं. नक्कीच खराब होईल. त्याची जंग पकडेल, त्याला करेक्ट. बऱ्याचशा गोष्टी होतील. मग त्यावेळी मी सांगतो पेशंटला, की जसं ती गाडी आहे, त्याचे चाक चालले नाही तर गाडीचं मेंटेनन्स वाढेल, हं. तसंच आपला गुडघा आहे. तुम्ही गुडघ्याला जर नियमित व्यायाम दिलात, हं. तुम्हाला जर आर्थरायटिस सुरू झालेला असेल प्रायमरी थोड्या स्टेजला, डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतलात आणि त्याप्रमाणे त्याचे व्यायाम केलात, औषधी घेतलात. आज मला औषधीबद्दल जर सांगायचं झालं, तर आज खूप सारे औषधी प्रोप्रायटरी मेडिसिन आहेत. हं. जसं मी सप्लिमेंट बोललो, म्हणताय तसे तुम्ही. कितीतरी मेडिसिन आहेत, ते सप्लिमेंट म्हणून आर्थरायटिससाठी आपण वापरतो, ओके. ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट साइड नाहीत. इफेक्ट्स आहेत. म्हणजे माझ्याकडे असे एक 100-200 पेशंट आहेत, की जे सर्जरीसाठी माझ्याकडे आले, बट आज मी त्यांना सल्ला दिला, की तुम्हाला औषधांनी बरं करू, आणि आज त्या काही सेफ मेडिसिनवरती ते व्यवस्थित आहेत. आहेत. म्हणजे त्यांना ऑपरेशनची गरज पडली नाही आहे. तर मला सांगायचं असं आहे, की निदान वेळेत जर केलात तर आर्थरायटिस थांबवता येतो. हं. तुमची रोजची 30 मिनिटाची ॲक्टिव्हिटी किंवा चालणं जरी चालेल. केलात, तुमचा गुडघा हेल्दी राहू शकतो. बरं. आणि आज गुडघेदुखीसाठी औषधी खूप चांगली आहेत, सेफ औषधी आहेत, जे तुमच्या गुडघेदुखीचा त्रास कमी करू शकतात. सप्लिमेंटसारखे सर काही आज एक्सेसरीज पण आहेत, जसे बेल्ट आहेत, नी कॅप्स आहेत किंवा काही सॉक्स आहेत, जे मॅरेथॉन रनर्स वापरतात. सो हे हेल्पफुल आहेत? येस. काही आपण ब्रेसेस म्हणू किंवा नी कॅप म्हणू, तर हे जे बेल्ट आहेत किंवा हे जे ब्रेसेस आहेत, हे गुडघ्याची अलाइनमेंट मेंटेन करतात. ओके. सो डेफिनेटली तुम्ही बघितलं असेल, की आपले आजी किंवा आजोबा, त्यांच्या गुडघ्यांना बाक आला होता हं, हं. किंवा आजही असेल बाक त्यांना, आणि ते बाक आल्यामुळे त्यांची चालण्याची पद्धत बदलली. तर बऱ्याच वेळा प्रायमरी आर्थरायटिसमध्ये जर आपण बेल्ट वापरले किंवा ब्रेसेस वापरले, तर हा बाक येणार नाही. हं. ब्रेसेसमध्ये काही अलाइनमेंट हिंजेस असतात, की ज्याच्यामुळे तुमचं चालणं थांबत नाही, बट तुमची अलाइनमेंट मेंटेन होते. ओके. सो इव्हन आज काही ब्रेसेस आहेत, की जे प्रायमरी यंग पेशंटमध्ये आर्थरायटिस स्टार्ट होतो बिकॉज ऑफ लिगामेंट इंजुरी किंवा स्पोर्ट्स इंजुरी, त्यांच्यासाठी आम्ही कस्टमाइज ब्रेसेस देतो, बरं. ज्याच्यामध्ये तुमच्या गुडघ्याची पूर्ण अलाइनमेंट करेक्ट होते. ओके. सो दे आर डेफिनेटली हेल्पफुल, पण ते वापरले पाहिजे. म्हणजे आम्ही कित्येक पेशंटला देतो, हं. बट ते काही दिवस लावतात, नंतर सोडून देतात जसे पेन कमी झालं की. बट तुम्हाला जेव्हा ब्रेसेस दिलेत, तर त्याची गरज आहे तुम्हाला, आणि ते नियमित चालण्यासाठी लावा. चालण्यासाठी. आणि रेस्ट करताना ब्रेसेस लावून त्याचा काही फायदा नाही. म्हणजे हं. झोपल्या ठिकाणी ब्रेसेसचा काही यूज नाही आहे. बरं. सो ते चालते वेळी गरजेचं. जसं कमरेचा पट्टा देतो आम्ही. कमरेला एक स्पाइन पोश्चर करेक्शन Posture. बेल्ट देतो किंवा शोल्डर पोश्चर करेक्शन बेल्ट हो. देतो. तर ते नियमित वापरले तर तुमचं करेक्शन होईल. अच्छा. त्यामुळे ब्रेसेस नक्कीच मदत करतात. ते एका पर्टिक्युलर ब्रेसेस असतात. जसं बरेच लोक नी कॅप लावतात. हं. नी कॅप इज नॉट फॉर एव्हरीवन. हं. आयडियली नी कॅप इज फॉर स्पोर्ट्स पीपल. ओके.
नॉट फॉर जनरल आर्थरायटिस पेशंट. पेशंट. ज्यांना गुडघ्याची झीज सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी नी कॅप युजफुल नाही आहे. इट इज जस्ट पुटिंग कॉम्प्रेशन, नथिंग एल्स. ओके, ओके. बट त्यांच्यासाठी काही अलाइनमेंट ब्रेसेस आहेत, जसं हिंज नी ब्रेसेस म्हणतो आम्ही. बर, तर बर. तो हिंज नी ब्रेसेस तुम्हाला चालण्यासाठी आहे आणि तुमची अलाइनमेंट पण करेक्ट करतो. सर, आजकाल ऑइंटमेंट आणि पेन रिलीफ स्प्रे पण आहेत, तर ते पण इतकेच इफेक्टिव्ह आहेत? होय, काही जे स्प्रे किंवा ऑइंटमेंट येतात, ते नक्कीच इफेक्टिव्ह आहेत. ते तुमच्या आजारावरती डिपेंड करतं. बट दे आर द सेफेस्ट टर्न हं. बिकॉज ते आपण लोकली लावतो. त्यामुळे तेवढ्या स्किनच्या पोर्शनलाच ते काम करतात. सो दे डोंट हॅव अ साइड इफेक्ट. जसं आपण एखादी पेनकिलर जास्त दिवस जर खाल्ली, तर ती तुमचे अल्सर करू शकते पोटामध्ये किंवा तुमच्या लिव्हरला त्रास देऊ शकते किंवा किडनीवरती इम्पॅक्ट करू शकते. तर स्प्रेज आणि जे ऑइंटमेंट असतात, ते सेफेस्ट असतात. ओन्ली थिंग दॅट की ते किती बेनिफिट करतायत त्याच्यानुसार त्याचं कंझ्युम करावं. ओके. हां, बऱ्याच वेळा त्यांनी जर पेन पूर्ण रिलीफ होत नसेल, तर ते करून काही फायदा नाही किंवा अलर्जी टेस्ट करावी त्याची. बऱ्याच वेळा कुणाला अलर्जी असते एखाद्या स्प्रेची, तर ते हं. अव्हॉइड करावेत. आणि नक्कीच इव्हन मी गुडघेदुखीच्या पेशंटला नेहमी सांगतो, आम्ही काही ऑइंटमेंट देतो त्यांना किंवा ऑइल्स देतो. हं. जे साधं ऑइल मसाज देखील गुडघेदुखीसाठी तुमच्या खूप इफेक्टिव्ह आहे. ओके. तुम्ही गुडघ्यांची मसाज केल्यामुळे तिथलं सर्क्युलेशन्स वाढतं आणि तिथलं इन्फ्लमेशन्स कमी होतं. सो दॅट अल्टिमेटली लीड टू तुमचं आर्थरायटिस कमी होण्यासाठी मदत करतं. ओके. त्यामुळे जॉइंटची मसाज ऑइल्स किंवा स्प्रे आहेत किंवा ऑइंटमेंट आहेत ते यूज करायला पाहिजेत. अच्छा. सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे, की सेडेंटरी लाईफस्टाईल ज्यांचं आहे, आय-टी एम्प्लॉईज आहेत किंवा ज्यांचं बसून काम खूप आहे. तर मला असं वाटतं, की त्यांच्यासाठी एक चेअर पण खूप मोठा रोल प्ले करतात. तर तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीची चेअर घ्यावी किंवा बसताना काय गोष्टी घेऊन बसावं, जेणेकरून होणारे त्रास कमी होतील? नक्कीच. आज आपण जर बघितलं आय-टी वर्कर्समध्ये त्यांचं सिटिंग अवर्स खूप वाढलेलं आहे. इव्हन मी बरेचसे माझ्या मित्रांचे अनुभव बघतो ना, हं. तर ते बोलतात की जसं प्रमोशन झालं तेवढं कामही वाढले. म्हणजे आज सगळ्यात डेंजरस आय-टीमध्ये काय असेल तर तुमचं वर्क फ्रॉम होम आहे. हं. बेसिकली वर्क फ्रॉम होममध्ये तुमच्या पोझिशनची किंवा बसण्याची जी जागा आहे ती फिक्स नाही आहे. सो समटाईम्स यू आर सिटिंग ऑन द बेड ऑर लाइंग ऑन द बेड. हं. समटाईम्स सिटिंग ऑन द सोफा, समटाईम्स सिटिंग इन द बाल्कनी, समथिंग हॅपनिंग आणि त्यामुळे तुमचा पोश्चर बिघडत चालला आहे. हं. सो मी सगळ्या वर्क फ्रॉम होम आय-टी-एन्सला सजेस्ट करेल की युअर होम तुमचं जे घर आहे की मेक वन कॉर्नर ऑफ युअर हाऊस ॲज अ ऑफिस. हं. देर शुड बी अ टेबल, ओके, विथ द ऑप्टिमम हाईट किंवा जसं आपण म्हणतो 30 ते 32 इंच असावा. हं. त्यानंतर तिथे डेस्कटॉप असावा, हं. जो तुमच्या आय लेवलला असावा. ओके. आणि यू शुड हॅव अ एर्गोनॉमिक चेअर बरं. विच शुड सपोर्ट युअर द स्पाईन अँड मेंटेनिंग द पोश्चर. ओके. हे कसं करू शकतो? तर तुमची चेअर जी आहे ती एर्गोनॉमिकली डिझाईन केलेली असावी, ज्याला एक स्पाईन पोश्चरचा एक सपोर्ट असतो. सेकंड थिंग, नेक सपोर्ट असेल तर अतिशय उत्कृष्ट, हं. जी तुमच्या मानेला सपोर्ट देऊ शकते आणि त्यामुळे मधल्या वेळात तुम्ही जरी उठता नाही आलं समटाईम्स तरी रिलॅक्स होऊ शकतात त्यावरती. ओके. सो अल्टिमेटली तुमचं पोश्चर करेक्शनसाठी ते गरजेचं आहे. सो हे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की तुमचं पोश्चर जे आहे एर्गोनॉमिक चेअरवर बसलं पाहिजे तुम्ही. रिव्हॉल्विंग असेल तर अतिशय चांगलं, कारण रिव्हॉल्विंग चेअरला तुम्ही रिव्हॉल्व करून उठू शकतात उठू सहज. शकता. बट तीच जर नॉन रिव्हॉल्विंग असेल तर तुम्हाला चेअर सरकून बेंड होऊन उठावं लागतं. हं. सो एर्गोनॉमिक चेअर असावी. तुमचा टेबल पण एक हाईटचा असावा आणि त्यावरती जो डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आहे तो तुमच्या आय लेवलला असला पाहिजे. तो जर खूप खाली किंवा वर असेल तर तुमच्या मानेवरचा ताण वाढतो आणि आपली स्पाईन ही एक युनिट आहे. हं. जर मानेचा पोश्चर डिस्टर्ब झाला तर लंबर स्पाईन म्हणजे कमरेचा पोश्चर डिस्टर्ब होणार आहे. बरोबर. आणि त्यामुळे तुमचं पोश्चरल चॅलेंज येण्यासाठी तुमच्या पूर्ण स्पाईनचं पोश्चर करेक्ट असणं गरजेचं आहे. ओके. सर, त्याचबरोबर आज झोपण्यासाठी मॅट्रेसेस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इतकी मार्केटिंग चालू आहे. पण नेमकी कुठली मॅट्रेस विल गिव्ह यू अ करेक्ट पोश्चर? तर त्याविषयी थोडं सांगाल? झोपण्या आणि पोश्चरचा संबंध जो आहे तो नॉट ओन्ली मॅट्रेस तुमच्या पोझिशननुसार पण आहे. हं. मी बऱ्याच लोकांमध्ये बघितलं की मॅट्रेस खूप चांगली आहे. हं. सो सध्या आज जर बघितलं आर्थो मॅट्रेसेस म्हणून येतात. सो दे आर मेड अप विथ सम डिझाईन की ज्यामध्ये खालचा जो बेस पोर्शन असतो तो हार्ड असतो, मिडल पोर्शन सेमी सॉफ्ट असतो आणि एकदम वरचा जो लेअर आहे तो मेमरी फोम असतो. अच्छा. सो मेमरी फोम का? तर त्या फोमवरती आपण जेव्हा झोपतो तो इट विल रिगेन द पोश्चर ऑफ युअर स्पाईन किंवा ओके. युअर बॉडी. अच्छा. त्यामुळे तो आपण सेफेस्ट समजला जातो. कॉटनच्या मॅट्रेसेस जे असतात
त्या हेल्दी नसतात. बिकॉज कॉटन काही दिवसांनी हार्ड होतो आणि त्यामुळे त्या मॅट्रेसेस आम्ही सजेस्ट करत नाही आहे. त्यामुळे मेमरी फोमच्या मॅट्रेसेस किंवा आर्थो मॅट्रेसेस ज्या डिझाईन केलेल्या आहेत, त्याला एक सायंटिफिक रिझन आहे. एर्गोनॉमिकली त्या डिझाईन केलेल्या आहेत, तर त्या यूज करू शकतात. पण त्याचसोबत तुमचं झोपण्याचं पोश्चरही महत्त्वाचं आहे. ओके. जसं मी खूप लोकांमध्ये बघितलं, म्हणजे माझ्याकडे काही पेशंट आहेत, की त्यांना पालथं झोपायची सवय आहे. हं. तर ते प्रोन पोझिशनमध्ये झोपतात आणि त्यामुळे त्यांना मानेचे खूप प्रॉब्लेम आहेत. ओके. कधीतरी एखाद्या वेळी ठीक आहे, बट तुम्हाला नियमित सवय असेल, तर यू आर डिस्टर्बिंग युअर नेक पोश्चर होल नाईट. कारण तुम्ही पालथं झोपल्यानंतर मान ही एका साईडवरती टर्न होऊन जाते करेक्ट. आणि तुमचं मानेचं पोश्चर डिस्टर्ब होतं अँड यू माईट लीड टू द स्पॉन्डिलोसिस. आणि मग हा आजार जसं स्पाईनचे इश्यू वाढतायत आणि एकदा मानेचा पोश्चर डिस्टर्ब झाला, कालांतराने तुमची लाईफ जर सेडेंटरी किंवा सिटिंग जॉब असेल, तर कमरेचा देखील पोश्चर डिस्टर्ब होईल. ओके. सो अल्टिमेटली तुमची झोपण्याची पोझिशन, पोश्चर आणि तुमचं मॅट्रेस ह्या Mattress. दोन्ही गोष्टी तुमच्या स्पाईन इश्यूसाठी रिस्पॉन्सिबल असतात. साध्या सोप्या भाषेमध्ये बसतानाचं करेक्ट पोश्चर आणि झोपतानाचं करेक्ट पोश्चर काय असलं पाहिजे? नक्कीच तुमचं पोश्चर तुमचा स्पाईन इश्यू किंवा हेल्थ इश्यू वाढवत असतो. तर पोश्चर बसतानाचं मी जसं सांगितलं की एर्गोनॉमिक चेअर असावी एव्हरीथिंग. बट बऱ्याच लोकांना थोडा वेळ बसल्यानंतर ते पुढे लीन होतात आणि वाकले पुढं की मग त्यांचं शोल्डर पोश्चर डिस्टर्ब होतं. अल्टिमेटली मग तुमचा पोश्चर चेंज व्हायला लागतो आणि तो स्वतःला कळत नाही. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना सांगतो की स्वतःला जर आपल्याला लक्षात आणायचं तर यू जस्ट वॉच ऑन युअर शोल्डर अच्छा. की दे आर वाईड ऑर दे आर ड्रुपिंग डाऊन. इफ ओके. दे आर वाईड युअर पोश्चर इज मेंटेनिंग. अरे वाह! आणि त्यामुळे तुमचं तुम्हाला जाणवू शकतं की पोश्चर कुठे डिस्टर्ब होत चाललंय. आणि शक्यतो थाय सपोर्ट असेल चेअरला, तुमच्या एर्गोनॉमिक चेअरला थाय सपोर्ट असतो विच विल मेंटेन डेफिनेटली युअर पोश्चर. जसं आजकाल कारच्या सीटला देखील आपण पोश्चर करेक्शन आलेलं आहे. येस. आणि दुसरं जे तुम्ही म्हणताय की स्लीपिंगमध्ये पोझिशन कशी असावी. आयडियल सुपाईन पोझिशन इज गुड. बट सुपाईन सगळ्यांना शक्य नसतं. सरळ झोपणं शक्य नाही होत. त्यामुळे कुशीवर झोपण्याची सवय असते. ऑलमोस्ट अराउंड 80-90% पब्लिक ही कुशीवर झोपत असते. बट कुशीवर झोपतेवेळी पण युअर नेक शुड बी सपोर्टेड विथ स्मॉल पिलो. उशी नसणं देखील चांगलं नाही कुशीवर झोपल्यानंतर. त्यामुळे एक स्मॉल पिलो असावी अँड यू कॅन टर्न ऑन वन साईड आणि जो वरचा पाय आहे तो थोडासा बेंड केला तरी चालतो. जेणेकरून तुमची स्पाईन रिलॅक्स होईल. सो तुम्ही दोन्ही पाय एकत्र ठेवून कुशीवर नाही झोपू शकत. सो खालचा पाय स्ट्रेट आणि वरचा पाय थोडासा बेंड. ओके. जसं आपण इमेजमध्ये दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही बेडमध्ये झोपू शकता. जेणेकरून तुमचा स्पाईन पोश्चर हा कम्फर्टेबल असेल. सेकंड थिंग मी सगळ्या स्पाईन पेशंटला सांगतो की उठते वेळी एका कुशीवर होऊन उठा. रादर दॅन तुम्ही सुपाईन पोझिशनमध्ये सरळ उठण्यापेक्षा आणि कमरेवर ताण वाढण्यापेक्षा एका कुशीवरून उठलात तर स्पाईनचं पोश्चर डिस्टर्ब होत नाही किंवा स्पाईनचे प्रॉब्लेम वाढत नाहीत. ओके. सर काही मला डाऊट्स आहेत किंवा मिथ्स आहेत ते मला तुमच्याकडनं क्लिअर करून हवेत. जसे लहानपणापासून आपण ऐकतो की बोटं मोडल्याने पण संधिवात होतो. तर खरं आहे त्याच्या मागे काय कारण आहे? सी आपले जे जॉईंट आहेत ना त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम क्रिएट झालेला असतो. ओके. ओके. त्यामुळे आपण जेव्हा बोट मोडतो तर तो व्हॅक्यूम साऊंड क्रिएट करतो. ओके. ओके. सो त्यामुळे बोट मोडल्याने असा कुठला आजार येतो असं नाही आहे. हां, बट काही लोकांना मानेला झटका द्यायची सवय असते. म्हणजे आय हॅव सीन की ही मुवमेंट त्यांना एक सवय झालेली असते. त्याच्यामुळे नक्कीच स्पॉन्डिलोसिस येऊ शकतं. ओके. येस. बिकॉज यू आर पुटिंग ओव्हर एक्झर्शन ऑन द स्पाईन जॉईंट आणि त्यामुळे येऊ शकतं. बोट मोडल्याने कुठला आजार येतो असं नाही आहे आणि ही एक जनरल हॅबिट असते बऱ्याच लोकांची. सगळ्यांचीच आहे असं नाही, पण काही लोकांची हॅबिट असते. पण कुठल्याही सांध्याला एका लिमिटपर्यंतच तुम्ही त्याला स्ट्रेच करायला पाहिजे. त्याच्या लिमिटच्या पुढे जर गेलात, ओव्हर स्ट्रेचिंग झालं तर ते हार्मफुल असतं नक्कीच. ओके. सर ऑर्थोपेडिक चप्पल पण खरंच काम करतं? हो. ऑर्थोपेडिक्समध्ये काही आम्ही शूज किंवा चप्पल वापरायला सांगतो. बेसिकली आयडियली एक माइल्ड हील असलेली आणि सॉफ्ट चप्पल किंवा सॉफ्ट शूज विच कॅन ॲब्झॉर्ब द शॉक विच इज क्रिएटेड बाय द ग्राउंड. म्हणजे तुम्ही जेव्हा चालताय, घाई चालताय किंवा कुठे हार्ड सरफेस, आज आपण जर बघितलं सगळीकडे हार्ड सरफेस, त्यामुळे सॉफ्ट चप्पल इज ऑलवेज बेस्ट. ओके. आणि सेकंड थिंग काय आहे की तो शॉक ऑब्झॉर्बिंग त्याला एक थोडंसं कुशनिंग असावं. ओके. जसं स्पोर्ट्स शूजला असतं. त्यामुळे आम्ही मोस्ट ऑफ दी ज्यांना गुडघ्याचे किंवा स्पाईनच्या इश्यू आहेत त्यांना स्पोर्ट्स शूज यूज करायला सांगतो. बट मोस्ट ऑफ दी प्रोफेशनमध्ये हे शक्य नाही आहे. तिथे लेदर शूज किंवा तुमचे म्हणजे फॉर्मल शूजच घालावे लागतात. पण मला वाटतं की आज सगळ्या प्रोफेशननी ते अलाऊ केलेलं आहे. तर स्पोर्ट्स शूज वन ऑफ द बेस्ट बिकॉज इट अब्झॉर्ब द शॉक्स. शॉक अब्झॉर्ब केल्यामुळे तुमच्या सांध्यांवरती इम्पॅक्ट कमी होतो.
तसेच मेडियल आर्च सपोर्ट असला पाहिजे. हं. कारण आपला पाय हत्ती पाय नाही आहे. हत्तीचा जसा फ्लॅट पाय असतो तसा तसं नाही आहे. नाही. बट काही लोकांमध्ये फ्लॅट असतो तरी त्यांना आर्च सपोर्ट फायदा करतो. त्यामुळे जनरल पब्लिकनी ज्यांना आर्च आहे पावलाला हं. त्यांनी आर्च सपोर्टेड शूज वापरणं गरजेचं आहे. हे ओके. 2 खूप महत्त्वाचे फॅक्टर आहेत. आणि काही डिफॉर्मिटी असतात काही पेशंटमध्ये आर्थोच्या. जसं अँकलला इंजुरी झाली तर डिफॉर्मिटी. त्यांच्यासाठी काही आम्ही कस्टमाइज्ड शूज बनवतो. हं. विच विल सपोर्ट देअर अँकल आणि त्यामुळे त्याचं विअर अँड टिअर कमी होतं. कमी. बट डेफिनेटली शूज हॅज रोल इन द आर्थरायटिस अँड इव्हन स्पाइन प्रॉब्लेम. जेवढा सॉफ्ट शू असेल तेवढं चांगलं. जेवढा सॉफ्ट असेल तेवढा बेस्ट. रनिंग आणि वॉकिंग हे डांबरी रोडवर करणं जास्त फायद्याचं आहे का मातीत करणं जास्त फायद्याचं आहे? नक्कीच मातीमध्ये जर केलात तर तुमच्या जॉईंट्सवरती शॉक्स कमी येतील आणि इम्पॅक्ट कमी झाला तर जॉईंटचं झीज कमी होईल. बट तुम्ही आता शक्य नाही आहे सगळ्यांनाच मातीमध्ये किंवा मिळेल मातीचा रस्ता. त्यामुळे डांबरीवर जर करत असाल तर तुमचा सस्पेन्शनवाला शूज असेल, थोडा शॉक ऑब्झर्विंग असेल, सॉफ्ट असेल सोल, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. सर उभं राहून पाणी पिल्याने गुडघ्यात पाणी होतं का? त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट नाही आहे. म्हणजे असं नाही की उभं राहून पाणी पिलं म्हणजे माझ्या गुडघ्याला सूज येणार आहे, असं हं. नाही आहे. ॲक्च्युली पाण्याचा संबंध तुमच्या डायजेशनशी आहे. ओके. आणि पाणी आपल्या शरीरामध्ये 70% वॉटर असतं. त्यामुळे शास्त्रानुसार पाणी बसून प्यायला पाहिजे. बसून पाणी पिल्याने ते पाणी डायजेशनसाठी हेल्प करतं. बट तुम्ही उभं राहून जर पाणी पिलं तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जॉईंटवर नक्कीच होतो. हं. शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की जसं वैदिक शास्त्र आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की उभं राहून पाणी पिलं तर तुम्हाला आर्थरायटिस लवकर येतो. त्याचा लाँग टर्ममध्ये नक्कीच परिणाम आहे. बट पाणी डायजेशनसाठी आहे त्यामुळे बसून प्यावं जेणेकरून ते डायजेशनसाठीच यूज होईल. मला ना काही रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. त्याची तुम्ही मला अगदी येस. 2-1 सेकंडमध्ये उत्तर दिली तरी चालतील. सर एक्सरसाइजमध्ये वॉकिंग बेस्ट आहे का वेट ट्रेनिंग चांगलं आहे? वेट ट्रेनिंगचा एक वेगळा इम्पॅक्ट आहे, वॉकिंगचा एक वेगळा इम्पॅक्ट आहे. बेसिकली ज्या पेशंटला रिकमेंडेड आहे त्याच्यानुसार करावं. बट वेट ट्रेनिंग ओव्हर वेट ट्रेनिंग इज अल्सो हार्मफुल. त्यामुळे वॉकिंग इज आयडियल. फक्त ते 30 मिनिट जसं मी सांगितलं. वेट ट्रेनिंग ॲज पर युअर एज. जसं यंग असेल तर वेट ट्रेनिंग इज गुड अँड लिमिटेड. अमाउंट ऑफ फोर्स. अमाउंट लिमिटेड अमाउंट. सर सनलाईट का सप्लिमेंट काय जास्त चांगलं आहे? सनलाईट इज डेफिनेटली नॅचरल. बट सनलाईट जर तुम्हाला शक्य नसेल किंवा आज आपल्या सिच्युएशनला सनलाईट आपण तेवढा घेऊ शकत नसेल तर सप्लिमेंट नक्कीच घ्यावेत. हं. आणि तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट घ्यावेत. पण सनलाईट इज अ नॅचरल. सनलाईट इज अ मेडिसिन. त्यामुळे त्याचा यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळे दिवसातनं हाफ एन अवर तरी सनलाईटमध्ये जायला पाहिजे. सर थँक यू सो मच फॉर दिस रॅपिड फायर. मला जाता तुम्ही एक शेवटचा प्रश्न आहे. तर आपल्या घरात सर इझिली मिळणारे असे कोणते टॉप 5 सुपर फूड आहेत ज्याचे आपल्या शरीरावरती खूप चांगले इफेक्ट होतात? येस. बेसिकली तुम्ही जर आहार बघितला तर आपल्या घरामध्ये जो अवेलेबल आहार असतो जसं आम्ही पेशंटला सांगतो की कॅल्शियम कन्झम्पशन जास्त केलं पाहिजे. ऑर्थोपेडिक्स म्हणून कॅल्शियम कन्झम्पशन आम्ही सांगतोच, बट तसंच प्रोटीन इंटेक पण चांगला असला पाहिजे. आणि प्रोटीनसाठी आपल्याकडे जे डाळी आहेत, हं. म्हणजे मी कित्येक पेशंटला सांगतो की तुम्ही 1 चपाती जर खाताय, त्याच्यासोबत 3 वाटी डाळ घ्यायला पाहिजे. हं. सो तुम्हाला प्रोटीन बॅलन्स होईल त्याच्याने. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. सूप आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते. त्यानंतर तुमच्या घरात जर कॅल्शियमयुक्त काही असेल तर दही आहे. हं. इव्हन कंपेअर टू मिल्क दही हे पचण्यासाठी सोपं असतं आणि शरीरासाठी चांगलं असतं. इव्हन आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही कन्झ्यूम आपण जास्त केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॅल्शियम मिळेल आणि तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल. हं. त्यानंतर तुमच्या किचनमधला बेस्ट पार्ट जर काही असेल तर सॅलड्स आहेत. ओके. जे तुमचे व्हेजिटेबल इंटेक्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी कॅलरीज आज खूप कमी गरजेच्या आहेत. न्यूट्रिशन गरजेचं आहे आणि हं. न्यूट्रिशन किंवा तुमचे डाएट बॅलन्स करण्यासाठी व्हेजिटेबल्सशिवाय ते शक्य नाही आहे. त्यामुळे सॅलड्स दे आर द बेस्ट वन. तर सांगायचं तात्पर्य काय, डाळी भरपूर कन्झ्यूम करा. कॅलरीज कमीत कमी खा. गोड शक्यतो अव्हॉइड करा. त्यानंतर तुमचं दुधाचे पदार्थ जर घरी बनलेलं दही असेल तर बेस्ट आहे ते. आणि काही नट्स आहेत, हं. की जसं आल्मंड आहे की वन ऑफ द गुड सोर्स ऑफ प्रोटीन अँड कॅल्शियम. कॅल्शियम. सो यू कॅन कन्झ्यूम दॅट. दीज आर फ्यू फूड्स विच आर हेल्पफुल फॉर द इझिली हेल्थ. अवेलेबल येस. आहे. त्यासोबतच मला अजून काही टिप्स सांगाव्याशा वाटतात, येस. की नक्कीच आहार तर तुम्हाला गरजेचा आहे. कारण तुमचं आहारच तुमचं मेडिसिन आहे.
बट त्याच्यासोबत तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी पण गरजेच्या आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो, की नियमित 30 मिनिट चालण्याचा प्रयत्न करा. चालणं होत नसेल तर ॲटलीस्ट ॲक्टिव्हिटी खेळणं हं. किंवा अजून काही तुमचा आवडीचा विषय असेल तर त्या ॲक्टिव्हिटी ग्राउंडवरती जाऊन करा. त्यानंतर वेट ट्रेनिंगची सवय लावा. खास करून तरुण मंडळींना मला सांगायचं आहे, की आज मसल स्ट्रेंथ आपली कमी होत चाललेली आहे. फ्यू पीपल आर डूइंग डेफिनेटली नाऊ अवेअरनेस हॅज कम अप, की लोक वेट ट्रेनिंगवर लक्ष देतात. पण फक्त जिम हे काही सोल्युशन नाही आहे. जिम ओव्हरडू करणं पण तुम्हाला शरीराला हार्मफुल राहू शकतं. हं. त्यामुळे आपल्याला रेसलर व्हायचं नाही, आपल्याला हेल्दी व्हायचं आहे. तर जिम गरजेपुरती करा. त्यानंतर तुम्हाला कोर ट्रेनिंग आम्ही एक कन्सेप्ट सांगतो, ज्यांना स्पाइन इश्यू आहेत. हं. तर तुमचा कोर स्ट्राँग होण्यासाठी जसं प्लँक आहे, काही अशा एक्सरसाइज आहेत, की त्यांनी कोर स्ट्राँग होतो, त्या करा. जेणेकरून कोर स्ट्राँग असेल, तुमचं पोश्चर करेक्ट होईल. करेक्ट, पोश्चर करेक्ट झाला तर तुमची जॉइंट आणि स्पाइन हेल्थ चांगली राहील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सप्लिमेंट, की जे तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला घेऊन सप्लिमेंट काही दिलेले असतील किंवा बऱ्याचशा ओव्हर एक्झर्शन किंवा जिम करणाऱ्या मित्रांना मी नेहमी सल्ला देतो, की तुम्ही सप्लिमेंटकडे दुर्लक्ष करू नकात. हं. कारण तुम्ही जे एक्सरसाइज करताय त्याच्यामुळे जर तुमच्या शरीरात स्ट्रेंथ यायची असेल तर तुम्हाला सप्लिमेंटची गरज आहे. आणि सप्लिमेंट शुड बी द नॅचरल सोर्स, नॉट ओन्ली वे प्रोटीन. वे प्रोटीन. सप्लिमेंट शुड बी द नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन. थँक यू सो मच सर. ऑर्थोपेडी हा अवघड विषयाला तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना एक्सप्लेन केलं. त्याचबरोबर हॅपी आणि हेल्दी राहण्यासाठी काय काय करावं, एस्पेशली ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. आणि बेसिक फरक तुमच्याशी बोलल्यावर मला हा जाणवला, की आपण बऱ्याच वेळेला इथे चुकतो, की एक्सरसाइज आणि एक्झर्शन याच्यातला फरक आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे आपण आयुष्यात बऱ्यापैकी इंजुरीज किंवा आजार ओढवून घेतो. सो या सगळ्या बाबतीसाठी सर तुम्ही वेळात वेळ काढून देसी पॉडच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. सो कसा वाटला तुम्हाला आमचा बोन हेल्थवरचा हा एपिसोड हे आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा एपिसोड शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर विष्णू नांदेडकरांना काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा त्यांची माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही त्यांना थेट संपर्कही साधू शकता. चला भेटूया अशाच एका नवीन पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून ओनली ऑन देसी पॉड.